आहेत. सरांचा बायोडाटा खूप मोठा आहे. सोबतच सरांचे 2 बुक्स सुद्धा आहेत. एक आहे कम्प्युटिंग स्किल आणि दुसरा आहे इसेन्शियल ऑफ ई कॉमर्स. दोनही पुस्तके हे नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव या ठिकाणी या विद्यापीठामध्ये शिकवल्या जातात. सोबतच सरांचं पीएचडी ही ऑनगोईंग आहे, सध्या सुरू आहे. अतिशय चांगला असलेला बायोडाटा आणि त्यांचा असला त्या विषयावरती असलेला हातखंडा आहे. आणि आज आपल्याला ते कम्प्युटेशन ऑफ जीएसटी इन टॅली, टॅली सॉफ्टवेअर आणि जीएसटीचा कशा प्रकारचा संबंध असतो या विषयी माहिती देणार आहेत. म्हणून मी सरांचं आमच्या दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने व आयोजन समितीच्या वतीने स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपण आपले व्याख्यान सुरू करावं. सर. थँक्यू सर. मी आपलं या अगोदरही लेक्चर घेतलं होतं आणि म्हणून पुन्हा तोच म्हणजे विषय जो आहे तो थोडासा वेगळा घेतला, परंतु पहिल्या लेक्चर मध्ये जीएसटीचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं हे मी या ठिकाणी थोडंसं स्पीडली का पण दाखवून दिलं होतं. मला वाटलं नव्हतं की पुन्हा मला लेक्चर घ्यायची वेळ येईल, परंतु बक्कड सर काही कारणास्तव वेगळ्या कमिटीवर गेल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की सर माझ्या बदले तुम्ही लेक्चर घ्या, आणि म्हणून मी परत थोडासा वेगळा विषय घेऊन पुन्हा लेक्चर घेत आहे. दोन्ही महाविद्यालयांना संयुक्त विद्यमानाने हे जे वर्कशॉप आयोजित केलेलं आहे तर त्याबद्दल खरंच मलाही आनंद आहे की विद्यार्थ्यांसाठी असे काही ऍक्टिव्हिटीज जे आहेत त्या महाविद्यालय राबवत आहे. आणि म्हणून अशा ऍक्टिव्हिटीसाठी जर आम्हाला बोलवलं जातंय काय आमच्याकडे ज्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या त्या आम्ही सॉफ्टवेअरच्या संबंधी काही सांगता आहे की जे मुलांना या ठिकाणी बेनिफिटेड होऊ शकतं ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी स्क्रीन शेअर करतोय मी. हा दिसतंय. हो. तर माझा जो विषय आहे तो या ठिकाणी कॉम्पिटिशन ऑफ जीएसटी इन टॅली. मागे मला म्हणजे या अगोदरचं मी जे सेशन घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जर्नल एंट्री कशा पद्धतीने केली जाते, ज्याच्यामध्ये परचेज ऑर्डर तयार करणं, सेल्स ऑर्डर तयार करणं, त्याचे प्रिंट आउट्स वगैरे सगळे या ठिकाणी घेतलेलं होतं. आज जे आहे तर मला याच्यात कॉम्पिटिशन ऑफ जीएसटी इन टॅली हे आपल्याला या ठिकाणी शिकवायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला टॅलीमध्ये जीएसटी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचंय हे मी दाखवण्या अगोदर थोडासा जीएसटीचा बेस आपल्याला या ठिकाणी सांगणं मला या ठिकाणी महत्वाचं वाटतंय. जीएसटीचा जर विचार करू आपण तर जीएसटी ही नवी कन्सेप्ट आहे असं नाहीये. जीएसटी या अगोदरही भारतामध्ये टॅक्सेशन जे आहे खरं तर इंडियन टॅक्स स्ट्रक्चर हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण जे आहे तर ते 3 टायर टॅक्स सिस्टम फॉलो केलेलं आहे. 3 टायर म्हणजे आपण 3 चाकी रिक्षा जसं म्हणतो ना त्या पद्धतीने 3 टायर टॅक्सेशन सिस्टम आपल्याकडे फॉलो केलं जातं. एक जे टॅक्सेस आहे तर ते टॅक्सेस ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही टॅक्सेस असतात. दुसरा जो प्रकार आहे त्यात टॅक्सेस ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारचे काही कर असतात. आणि तिसरं जे आहे तर ते टॅक्सेस ऑफ लोकल अथॉरिटी, जसं की या ठिकाणी पंचायत समिती असेल, नगरपंचायत वगैरे, ग्रामपंचायत वगैरे. नगरपंचायत आपल्याला नळपट्टी वगैरे घेत असते, घरपट्टी नळपट्टी वगैरे. तर अशा 3 प्रकारच्या स्टेजवर आपल्याकडे या ठिकाणी टॅक्सेशन जे आहे ते कलेक्ट केलं जातं. आता प्रश्न आहे की टॅक्सेशन कशासाठी. तर ज्यावेळेस देशामध्ये वेगवेगळ्या ह्या इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट करायचे असतात किंवा लोकांच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी द्यायच्या असतात, जसं रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, वेगवेगळ्या सुखसोयी द्यायच्या असतात. यासाठी गव्हर्नमेंट फंड्स कुठून आणणार.
आणि म्हणून तो फंड जो आहे तो लोकांनी कमवलेल्या उत्पन्नावर टॅक्स कलेक्ट करायचा आणि तो लोकांच्या प्रोग्रेससाठी वापरायचा, लोकांच्या सुखसोयीसाठी वापरायचा. हा एकंदर याच्या मागचा हेतू असतो. आणि मग तो टॅक्स जो आहे तो कलेक्ट कसा करायचा, कोणकोणते सोर्सेसनी कलेक्ट करायचा. तर आपल्याकडे या ठिकाणी तीन वेगवेगळ्या स्टेजेसवर आपण या ठिकाणी टॅक्स जो तो कलेक्ट करतो. त्याच्यामध्ये मी म्हटलं सुरुवातीला की सेंट्रल गव्हर्नमेंट, तर आपल्याकडे काही टॅक्सेस जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येतात. काही जे टॅक्सेस आहेत ते स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येतात. म्हणजे त्यांचं कलेक्शन जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंट करेल. दुसरं जे आहे ते पहिलं जे सांगितलं ते सेंट्रल गव्हर्नमेंट करेल. आणि थर्ड जी कॅटेगरी दॅट इज लोकल अथॉरिटी. तर हे जे टॅक्स आहे हे लोकल अथॉरिटी कलेक्ट करेल. ठीक आहे. आता हे टॅक्सेशन जरी तीन वेगवेगळ्या प्रकारात कलेक्ट केले जातात, तीन वेगवेगळ्या लेवलवर कलेक्ट केले जातात, परंतु ह्या तीन वेगवेगळ्या टॅक्सेसचं हे लेवलवर आहे. परंतु आपल्याकडे डिवायडेशन जे म्हणू आपण टॅक्सेशन जो आहे तो या ठिकाणी दोन भागात डिवाइड होतो. पहिल्यापासून आहे की दोन भागात या ठिकाणी टॅक्स जो होतो तो डिवाइड केला जातो. पहिलं जे आहे दॅट इज डायरेक्ट टॅक्स, दुसरं जे आहे ते इनडायरेक्ट टॅक्स. अप्रत्यक्षरित्या कर वसूल करणं आणि प्रत्यक्षरित्या कर वसूल करणं. या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या टॅक्स जो आहे ते हे जे येथे प्रकार जे आहेत हे खूप सारे होते पहिल्यांदा. जसे या ठिकाणी सर्व्हिस टॅक्स होता, सर्व्हिस टॅक्स 1994, कस्टम ड्युटी होती, एक्साइज ड्युटी होती, वेगवेगळे इम्पोर्ट ड्युटी, नंतर सेंट्रल सेल्स टॅक्स होता. असे भरपूर टॅक्सेस होते. आणि दुसरा जो प्रकार या ठिकाणी म्हटला जातो दॅट इज डायरेक्ट टॅक्स. तर डायरेक्ट टॅक्स मध्ये दोनच टॅक्स होते. त्याच्यातला एक टॅक्स जो तो अबोलिश होण्याच्या मार्गावर आहे. पहिला जो आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स मध्ये इन्कम टॅक्स एक आहे आणि दुसरा वेल्थ टॅक्स आहे. जनरली डायरेक्ट टॅक्स आता हा इन्कम टॅक्सला सुद्धा डायरेक्ट टॅक्स म्हणायला लागले, इतकं त्याचं स्वरूप वाढून गेलेलं. परंतु सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू जर म्हणू आपण गव्हर्नमेंटचा, त्या ठिकाणी मॅक्झिमम जो आहे तो इनडायरेक्ट टॅक्स जो आहे तो सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू आहे. परंतु मग टॅक्स कलेक्ट करताना अडचण ही येऊन जायची की या इनडायरेक्ट टॅक्स मध्ये वेगवेगळे प्रकारचे टॅक्सेस आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आहे आणि म्हणून प्रत्येकाचा टॅक्स रेट वेगळा, प्रत्येकाचे सेक्शन वेगळे. आणि मग याच्यामुळे अडचणी येऊन जायच्या की टॅक्सेशनचा रेट कशाला किती लावायचा, कॅल्क्युलेशन करण्याच्या अडचणी यायच्या. आणि म्हणून यानंतर आपण याच्यावर एक मार्ग म्हणून नवीन टॅक्स आणला दॅट इज जीएसटी. आणि मग जीएसटी म्हणजे काय की ह्या सगळ्या टॅक्सेसचं कलेक्शन एका ठिकाणी करून ठेवलंय आपण. आणि म्हणून जीएसटी ज्यावेळेस इम्प्लिमेंट झाला त्यावेळेस घोषणाबाजी झालेली आहे आपल्याकडे दॅट इज वन नेशन वन टॅक्स. एक देश एक टॅक्स. पहिल्यांदा 16-17 टॅक्सेस होते. आणि मग हे 16-17 टॅक्सेस जे आहेत हे कोण एवढे लक्षात ठेवणार आहे. आता मला जर विचारलं ना की 16 टॅक्सेस तुम्ही सांगताय नाव सांगा तर मला सांगता येणार नाही. एक्झॅक्ट नावं 16ची तो नाही सांगू शकतो. आणि म्हणून एवढे 16-17 टॅक्सेस जे आहेत ते कशाला लक्षात ठेवायचे, त्यापेक्षा या ठिकाणी वन नेशन वन टॅक्स. आणि म्हणून वन नेशन वन टॅक्स या स्वरूपात आणण्यासाठी या ठिकाणी एकच टॅक्स आणला आपण दॅट इज जीएसटी. आणि मग आता ह्या जीएसटी ला घेऊन आपण पुढे चाललोय. आता जीएसटी बघायला गेलं तर जनरली भरपूर ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला म्हणा किंवा इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातं जीएसटी कधी इम्प्लिमेंट झाला. 1 जुलै 2017 असं जनरली म्हटलं जातं. परंतु याची हिस्ट्री जर बघायला गेलात ना तर जीएसटी बद्दलचे वारे जे हे 2000 सालापासून सुरू झालेले. 2000 साली सुद्धा सांगितलं होतं की नाही आपल्याला या ठिकाणी. आणि जीएसटी म्हणजे काय ही काही खूप नवीन कन्सेप्ट आहे किंवा आपणच आहोत, भारतच देश आहे की ज्यांनी जीएसटी इम्प्लिमेंट केलं असं नाहीये. या अगोदरही भरपूर देश आहेत की ज्यांनी जीएसटी जे आहे ते अडॉप्ट केलेले आहे. 1950 60 70च्या दशकामध्ये सुद्धा काही लोक गव्हर्नमेंटने काही देशांनी ज्या जीएसटी जो आहे तो इम्प्लिमेंट केलेला आहे. आपण उलट लेट उतरलो आहोत. जीएसटी आपण आपल्या ऍप्लिकेबल करायला आपण लेट आहोत. तरी पण या ठिकाणी जीएसटीचं आपण ज्या पद्धतीने बघा जीएसटी ज्यावेळेस 2017ला लागू झाला तर त्यावेळेस आणि आता याच्यामध्ये खूप फरक होत गेलेला आहे. कारण ज्यावेळेस जीएसटी इम्प्लिमेंट करण्यात आला आपण पुढे मी सांगणार आहोत ते रेट वगैरे. तर काही कमोडिटीज ज्या आहेत त्याला आपण 12% लावलं. नंतर समजलं नाही नाही 12% जर आपण लावले तर लोक घेत नाहीये, याला 5% टॅक्स रेट लावा. एक्झाम्पल आहे आपलं इलेक्ट्रिकल व्हेकल जे आहे, इलेक्ट्रिक व्हेकल लाईटवर चालणाऱ्या गाड्या, तर यांना आपण टॅक्स जो आहे तो 12%ने आपण इंट्रोड्यूस केला नाही. याला इलेक्ट्रॉनिक व्हेकल जे आहे याला 12% टॅक्स लावू. लोकांची खरेदी जी आहे ती कमी झाली याच्याकडे. आणि मग खरेदी कमी पडते ना, मग आता याच्यात काहीतरी बदल करावा लागेल. मग बदल काय या ठिकाणी की टॅक्सेशन आपण कमी करू, मग 5%वर आणू.
5% आणलं, लोकांना वाटतं नाही फायदा होतो आपला टॅक्सेशनच्या स्वरूपाने, आणि इलेक्ट्रिक व्हेकल वापर ही काळाची पण गरज आहे. म्हणून मग लोक आता पर्चेसिंग जी आहे ती वाढवतील. म्हणजे हा एकंदर याच्या मागचा उद्देश असतो की टॅक्सेशन जे आहे ते प्रमोट सुद्धा करतं. आता डायरेक्ट टॅक्स मध्ये जर बघायला गेलो ना, तर वेगवेगळे डिडक्शन लावले जातात. डिडक्शन कशासाठी? तर प्रमोट करण्यासाठी, लोकांना चॅरिटी द्या, लोकांनी डोनेशन द्यायला पाहिजे, म्हणजे टॅक्स लोकांचा वाचेल आणि लोक डोनेशन देखील देतील. तसंच काहीतरी या ठिकाणी जीएसटी मध्ये सुद्धा आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आणि म्हणून जीएसटी म्हणजे काही खूप नवीन कन्सेप्ट आहे, आता 2017ला लागू झालेलं ना, आपण पुढे फॉलो करतो असं नाहीये. तसं बघायला गेलं तर भरपूर देशांनी देखील या ठिकाणी जीएसटी इम्प्लिमेंट केलेला आहे. आणि या ठिकाणी आपणही 2000 सालापासून आपण प्रयत्न करत होतो की वन नेशन वन टॅक्स. फक्त लोगो म्हणजे आपण हे घोषणा तो त्यावेळेस दिली नव्हती की वन नेशन वन टॅक्स. त्यावेळेस फक्त एक बेसिक रफ स्ट्रक्चर ठरवलं होतं की आपण असं काहीतरी करू, जीएसटी आणू आणि जीएसटी मध्ये हे जे काही वेगवेगळे टॅक्सेस जे आहेत याला आपण मर्ज करून घेऊ. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जीएसटी आला म्हणजे काय लगेच जीएसटी नाही आला. आपल्याकडे ज्यावेळेस हे व्हरायटी ऑफ टॅक्सेस होते, त्यानंतर आपल्याकडे वॅट सुद्धा इंट्रोड्यूस झाला, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. तो चालला, भरपूर वर्ष चालला आपल्याकडे. त्यानंतर वॅट नंतर या ठिकाणी आपण एलबीटी सुद्धा, मध्यंतरी संप वगैरे खूप झाला होता, एलबीटी लागू नाही करायला पाहिजे, तर तोही या ठिकाणी टॅक्स इंट्रोड्यूस झाला काही दिवसाकरता. आणि त्यानंतर आता फायनली आपण जे आलेलो आहोत जीएसटी वर आलेलो आहोत. एक चांगलं सोल्युशन काढून या ठिकाणी जीएसटी वर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी जीएसटीचा जर विचार करत आहात तर जीएसटीचे सर्वात महत्त्वाचे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की टाइप्स, जीएसटीचे टाइप्स. मी त्या दिवशी टॅलीचे या ठिकाणी लेक्चर घेताना जीएसटीचे टाइप थोडेसे उदरत्या पद्धतीने सांगितले होते. या ठिकाणी 3 टाइप्स आहेत आणि चौथा पण आहे, तो नंतर सांगतो मी. त्या ठिकाणी पहिलं जे आहे आपण सीजीएसटी म्हणतो, सेंट्रल गव्हर्नमेंट जीएसटी, सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स. दुसरा जो आहे तो एसजीएसटी, तर ते स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्स. आणि आयजीएसटी म्हणजे काय की आता याच्यात आयजीएसटी इंट्रा स्टेट म्हणतो आपण, 2 राज्यांमध्ये ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन होतो त्यावेळेस आयजीएसटी. आणि चौथा जो या ठिकाणी प्रकार आहे की जो जास्त युटिलाइज केला जात नाही, दॅट इज यूटीजीएसटी, युनियन टेरिटरी, दॅट इज केंद्रशासित प्रदेश आपण म्हणतो. आपल्याकडे आहेत केंद्रशासित प्रदेश, अंदमान निकोबार आहे, दादर नगर हवेली आहे, तर या ठिकाणी लागू होणारे टॅक्सेस. ऍक्च्युली युनियन टेरिटरी जे आहे याचं डायरेक्ट कंट्रोल जे याच्यावर सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतं. या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट याच्यावर काहीच कंट्रोल करू शकत नाही. ठीक आहे. आणि म्हणून हे जीएसटीचे टाइप्स आहेत. आता हे टाइप्स कशासाठी केले, तर कलेक्शन ऑफ टॅक्सेस साठी केलेले. आणि म्हणून ज्यावेळेस मी लेक्चर घेतलं मागे त्यावेळेस आहे, ज्यावेळेस खरेदीची आहे, बायर आणि सेलर दोघंही सिमिलर स्टेट मधले असतील, म्हणजे हे 2 कॉलेजेस जे आहे आपले, एक परतवाड्याचं कॉलेज आणि चिखलदऱ्याचं कॉलेज, तर बायर जर चिखलदऱ्याचा असेल आणि सेलर जो आहे तो परतवाड्याचा असेल, तर या ठिकाणी दोघांमध्ये जो काही ट्रान्झॅक्शन होत असेल तर हा दोन्ही टॅक्सेसला इंट्रोड्यूस करतो, सीजीएसटी सुद्धा आणि एसजीएसटी सुद्धा. परंतु या ठिकाणी ह्या विलेज मधल्या, ह्या गावामधल्या, ह्या तालुक्यातल्या, ह्या जिल्ह्यातला, महाराष्ट्रामधल्या एखादा व्यक्ती आहे आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो आउट ऑफ स्टेट आहे, दुसऱ्या राज्यातील आहे, तर दिल्लीमधून माल परचेस केलाय महाराष्ट्रातल्या व्यक्तीने, तर या ठिकाणी एकच टॅक्स इंट्रोड्यूस होईल, दॅट इज आयजीएसटी. ठीक आहे. आणि हे जे एसजीएसटी सीजीएसटी जे आहेत ह्या दोघांमध्ये प्रपोर्शनेटली अमाऊंट डिस्ट्रीब्युट होते, 50-50, अर्धे तुम्ही घ्या अर्धे आम्ही घेतो. ठीक आहे. आणि म्हणून टॅक्सेशन कशासाठी कसा आहे तर तो 50-50% या ठिकाणी सीजीएसटी आणि एसजीएसटी मध्ये डिवाइड होतो. आयजीएसटी मध्ये 50-50% होत नाही, 100% कलेक्ट होतो. ठीक आहे. तर हे झालं जीएसटीचं टाइप्स. या ठिकाणी रेट जे आहे ते बऱ्यापैकी आता पॉप्युलर होऊन गेले, सगळ्यांना माहिती होऊन गेलेलं आहे टॅक्सेशन. ते रेट काय आहे जीएसटी मध्ये, जनरली पहिला जो आहे दॅट इज 50%, सॉरी 5%. 5%चा विचार करून ज्या कमोडिटीज ज्या इसेन्शियल आहेत, आपल्याकडे काय केलं की जीएसटी इंट्रोड्यूस करताना आपण काय केलं की पहिल्यांदा यादी करणं गरजेचं आहे की कोणत्या कमोडिटीज इसेन्शियल आहेत. आणि म्हणून खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. फूड ग्रेन, आपण अन्न वगैरे म्हणतो, फूड ग्रेन हे खूप महत्वाचं आहे, याच्यावर टॅक्स नाही लावता येणार. गहू तांदूळ धान्य वगैरे किंवा काय असेल ते याच्यावर टॅक्सेशन नाही लावता येणार. याच्यावर जर टॅक्स लावून लोक खातील काय. आणि म्हणून जे महत्वाचे जे आहेत कमोडिटी यांच्यावर आपण 0% टॅक्स इंट्रोड्यूस केलेला. दुसरा जो आहे टॅक्स आपला जो आहे तो 5%. सर्वात महत्वाचं टॅक्सेशन ज्यावेळेस जीएसटी इंट्रोड्यूस झालाय ना, तर याच्यामध्ये
रेट वाढत वाढत गेलेले आहे, परंतु रेट कसे वाढवून गेलेले आहे की जसं लक्झरियस गोष्टींकडे आपण जाणार आहोत तसं तसं या ठिकाणी टॅक्सेशनचा रेट वाढत जाणार आहे. म्हणजे साधं या ठिकाणी एखादं रूमचं भाडं म्हणा किंवा एखाद्या हॉटेलमधलं रूमचं रेंट जे आहे तर ते 1000 रुपये असेल ना तर त्याला 12% टॅक्स लावू, म्हणजे एक्झाम्पल बोलतोय या ठिकाणी. आणि जर हॉटेलचं रेंट जर 10,000 असेल तर 12% नाही 28% लावू. आता जो व्यक्ती 1000 रुपये रूमचं भाडं देऊ शकतो तर त्याला 12% टॅक्स लावू. 1000 रुपये पर डेची रूम घेतली भाऊ यांनी म्हणा 12% लावू. परंतु जर 10,000 जर तुम्ही पर डे टॅक्स रेंट भरू शकताय म्हणजे ऑब्विसली तुम्ही 28% टॅक्स सुद्धा भरू शकता, तेवढे तुम्ही कॅपेबल आहात. आणि म्हणून टॅक्सचा रेट जो आहे ना तर हा वाढता आहे, परंतु वाढता कसा आहे की इसेन्शियल कडून जसं तुम्ही लक्झरियस कडे जाताय तसं तसं टॅक्सचा रेट जो आहे तो वाढवत घेऊन गेलेले आहेत. या ठिकाणी इसेन्शियल आहेत, अन्नधान्य हे खूप इसेन्शियल आहे, 0% ठेवला आहे या ठिकाणी. 5% मास कन्झम्पशन आयटम्स लाईक स्पायसेस, मस्टर्ड ऑइल, म्हणजे मसाले वगैरे आपण म्हणतो. एक्झाम्पल घेतले इथे खरं म्हणजे. तर हे जे कंटेंट आहेत ते गरजेचे आहेत पण इतके पण गरजेचे नाहीत, परंतु त्याच्यावरही टॅक्स लावलेला आहे. थोडस आपण लक्झरियस कडे जात चाललो आहोत. नंतर प्रोसेस्ड फूड्स. आता प्रोसेस्ड फूड्स मध्ये बघायला गेलात ना रेग्युलर, आता वाटाणा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भाजीपाल्यामध्ये आपण जर भाजीपाला विकत घ्यायला गेलो तर वाटाण्याची शेंगा भेटतात. तर वाटाणा, एक मिनिट आवाज कट झाला तो. धोंडगे सर आवाज येतोय माझा? हो सर आवाज येतो. ठीक. तर एक्झाम्पल सांगतो तुम्ही या ठिकाणी की आपण वाटाण्याची शेंगा जे आपण म्हणतोय वाटाणे घेतो आपण, तर ते भाजीपाल्यामध्ये येऊन जात आहे. आपण शेतामधून भाजीपाला घेऊन आलेलो आहोत, शेतामधून कल्टिवेशन करून मार्केटमध्ये विकायला आणलेले आहे. जसं की मेथी वगैरे आहे तर तसं आपण वाटाणा सुद्धा घेऊन आलो, याच्यावर 0% टॅक्स लावला जाईल. परंतु याला प्रोसेस केलं जातं. वाटाणा जो आहे तो ग्रीन पीस म्हणून एक आयटम भेटतो, ग्रीन पीस फ्रीजरमध्ये ठेवले जातात. 6 महिन्यानंतर तुम्ही घ्या तरी ते वाटाण्यासारखेच लागतील. ग्रीन पीस नावच त्याचं बदललं फक्त ग्रीन पीस. आणि जर ग्रीन पीस मार्केटमध्ये तुम्ही किराणा दुकानातून घ्या, ग्रीन पीस तुम्हाला लॉरीवर भाजीपाल्यावाल्याकडे भेटणार नाही. ग्रीन पीस तुम्हाला एखाद्या सुपर शॉपी म्हणा किंवा मॉलमध्ये भेटतील. तर या ठिकाणी हे प्रोसेस्ड फूडच आहे. प्रोसेस वाटाणा रेग्युलर जो आहे तो प्रोसेस नाहीये. हा काय कल्टिवेट केला जमिनीतून भाजीपाला काढला आणि विकायला आणला, याला 0% मध्ये ठेवला जाईल. परंतु ती जी मटार आहे ती घेतली, ती कंपनीत गेली, कंपनीत त्या शेंगा काढल्या गेल्या, दाणे काढले गेले, त्याच्यावर प्रोसेस केली गेली आणि मग त्याला ग्रीन पीस करून डीप फ्रीज केलं आणि आता लोकांना 6 महिन्यांनी विकायला आणलेलं आहे. तर ही प्रोसेस्ड फूड्स आहे ना, मग हे 12%. जसं जसं मी म्हटलंय की लक्झरियस कडे जाताल तस तसं टॅक्सेशनचा रेट जो आहे तो वाढणार आहे. नंतर 18% कमोडिटी सोप आहे, ऑइल आहे, टूथपेस्ट आहे, रेफ्रिजरेटर आहे, स्मार्टफोन आहे. आता रेफ्रिजरेटर 18 मध्ये नाही आहेत, 28 मध्ये येतं. परंतु या ठिकाणी आता ते मी म्हटलं हे थोडंसं नेटवरनं मला अचानक थोडंसं सांगितलं गेलं म्हणून मी पण बनवलं नाही, मी थोडंसं नेटवरनं या ठिकाणी घेतलेलं आहे. परंतु रेफ्रिजरेटर 28% मध्ये येतं. तर इसेन्शियल आहे. आता रेफ्रिजरेटर खरं म्हणजे इतकंही इसेन्शियल नाहीये. आपल्याकडे पाणी पिण्यासाठी जर आपण म्हणू तर आपल्याकडे माठ आहे तर त्याच्याने पाणी आपण थंड पिऊ शकतो, तरी पण रेफ्रिजरेटर ठेवताय. मग रेफ्रिजरेटर तुम्हाला एवढं इसेन्शियल नाही, लक्झरियस आहे ना, मग त्याला 28% मध्ये फेका. त्याला 0% किंवा त्याला आपण 5%, 12% मध्ये ठेवता येणार नाही. ठीक आहे. सोप आहे, ऑइल आहे, टूथपेस्ट आहे, यांना 18% मध्ये. त्यानंतर व्हाईट गुड्स किंवा कार्स, मी म्हटलं 28% मध्ये या ठिकाणी कार्स टाकलेले आहे. इसेन्शियल नाहीये. कार इतकी इसेन्शियल नाही. तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन, तुम्हाला स्वतःचा ट्रॅव्हलिंग करायचं आहे, तुम्हाला कुठेतरी जायचं आहे, तर कार नसली तरी जाऊ शकता तुम्ही. आहेत गव्हर्नमेंट व्हेकल्स आहे या ठिकाणी, स्टेट ट्रान्सपोर्ट आहे. म्हणजे कार घेणं काही इतकी इसेन्शियल गोष्ट आहे का, तर नाही. म्हणून तुम्ही त्याला 28% मध्ये फेका. जसं जसं तुम्ही म्हटलेला लक्झरियस कडे जाल तसं तसं या ठिकाणी टॅक्सेशनचा रेट जो आहे तो वाढवत गेलेला आहे. 0% पासून 28% पर्यंत प्रवास आहे. तो प्रवास जो आहे तो लक्झरियस कडे घेऊन जाणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी जीएसटी भरायचा आहे तुम्हाला, तर त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. जीएसटी
अंडर रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. आणि मग ही प्रोसेस जी आहे ही थोडीशी टेडियस प्रोसेस आहे. खरं बघायला गेलं तरी इथे या ठिकाणी मी स्लाइडच्या माध्यमातून सांगतोय, परंतु ऍक्च्युअल कशी पद्धतीने केलं जातं तर जीएसटीची एक वेबसाईट आहे gst.government.in gov.in. वेबसाईटवर जा, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नावाची प्रोसेस आहे, रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. या ठिकाणी एक फॉर्म भरला जाईल. यानंतर तो फॉर्म जो या ठिकाणी सांगितलं आपल्याला रजिस्ट्रेशन 01 पार्ट ए, पॅन, मोबाईल आणि ईमेल एवढंच त्याला लागत असतं. तर तुम्ही पहिल्यांदा हे करा. त्यानंतर ओटीपी टाकून तुमचं व्हेरिफिकेशन होईल. गॉट ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर ऑन ईमेल और मोबाईल नंबर. मोबाईलवर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन नंबर मिळेल. त्यानंतर एकच मिनिट फक्त. या ठिकाणी पार्ट बी सुरू होऊन जाईल आणि मग पार्ट बी मध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करणे आहे. मग ते सगळे डॉक्युमेंट बिझनेसशी रिलेटेड इथे या ठिकाणी आपण सांगतो की आधार कार्ड, केवायसी वगैरे सगळं या ठिकाणी येतीलच. पण त्याचबरोबर बिझनेसचे काही डॉक्युमेंटेशन असेल तर ते सुद्धा या ठिकाणी अपलोड करावे लागतील. त्यानंतर या ठिकाणी जीएसटी ऑफिसर विल व्हेरीफाय द ऍप्लिकेशन विदिन 3 वर्किंग डेज. 3 वर्किंग डेज मध्ये या ठिकाणी तुमचं व्हेरिफिकेशन होईल. आणि मग व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ऑफिसर आस्क फॉर मोर डॉक्युमेंटेशन अंडर रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट जीएसटी. या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर 3 भरावा लागेल. फॉर्म नंबर 3 भरल्यानंतर या ठिकाणी फॉर्म नंबर 4, फॉर्म नंबर 5. आता या ठिकाणी रिजेक्ट झालेला असेल तर फॉर्म नंबर 5. आणि जर तुमच्याकडून ही प्रोसेस जर कंटिन्यू होत असेल तर सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी फॉर्म नंबर 6. फॉर्म नंबर 6 भरल्यानंतर आपली रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होत असते. यातला या ठिकाणी 7 वर्किंग डेज सांगितलेलं असतं. 7 वर्किंग डेजमध्ये तुम्हाला तुमचं डॉक्युमेंटेशन जे आहे ते सबमिट करावं लागतं. जर तुम्ही डॉक्युमेंटेशन जर सबमिट केलं नाही तर या ठिकाणी ऍप्लिकेशन जे आहे ते अप्रूव्ह होणार नाही. ठीक आहे. आणि म्हणून ही पूर्ण प्रोसेस करून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन जीएसटीचं जे आहे ते रजिस्ट्रेशन करता येतं. आता रजिस्ट्रेशन केल्याचे फायदे काय असू शकतात वगैरे भरपूर काही गोष्टी याच्यामध्ये येतात. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर रजिस्ट्रेशन करत असाल तर आपल्याला ITC म्हणतो आपण इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते आपल्याला अवेल करता येतं. इनपुट टॅक्स क्रेडिट. आता इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते या ठिकाणी एक स्लाइडच्या सहाय्याने मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की इनपुट टॅक्स क्रेडिट कशा पद्धतीने आपल्याला अवेल करता येतं. या ठिकाणी जर आपण 3 वेगळ्या कमोडिटीज आहे, 3 इनपुट ABC आहे. या ठिकाणी 100 रुपये टॅक्स भरला, याच्यावर 120 रुपये टॅक्स भरला आणि याच्यावर 80 रुपये टॅक्स भरला. म्हणजे आपण 100 आणि 220 आणि हे 300 रुपये टॅक्स भरलेला आपण माल खरेदी करताना. आणि या ठिकाणी आता खरेदी केलेला माल जो आहे तो आपण त्याच भावात विकत नाही, तो जास्त भावानेच विकला जातो. कारण एखाद्याने जर खरेदी 100 रुपयाला केली आणि त्यांनी 100ला पण विकली तर तो कशाला बसलाय? प्रॉफिट कमवण्यासाठी तर बसलेला आहे ना. आणि म्हणून 100 रुपयाची वस्तू तो 150ला म्हणा 200ला विकेल. आणि म्हणून जितकं आपण या ठिकाणी आउटपुट विकू तर त्याच्यावरही आपल्याला टॅक्स भरायचा आहे. आणि मग टॅक्स भरायचा म्हणजे काय, तो कलेक्ट करायचा आहे आपल्याला लोकांकडून आणि तो कलेक्ट करून आपल्याला गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. जीएसटी म्हणजे काय की आपल्याला काय आहे की इनपुटलाही आपल्याला टॅक्स भरायचाच आहे. माल खरेदी करतोय तर तेव्हाही आपल्याला टॅक्स भरायचाच आहे. परंतु हा टॅक्स कलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी आपण माल सोल्ड आउट करणार आहोत, विकणार आहोत. आणि विकताना आपण हायर प्राइसने विकणार आहोत. हायर प्राइसने विकला तर आपल्याकडल्या लोकांकडून जास्त टॅक्स कलेक्ट होणार आहे. आणि हा कलेक्ट केलेला टॅक्स आपल्याला हा गव्हर्नमेंट तिजोरीत जमा करायचा आहे. हा जमा करताना या ठिकाणी स्लाइडमध्ये सांगितलं आपण 450 रुपये टॅक्स कलेक्ट केलेला आहे. तर 450 मधून हे 300 रुपये आपले मायनस होतील. आपण जे गव्हर्नमेंटला अगोदर भरले होते तर ते मायनस होईल. आणि आता आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते या ठिकाणी म्हणजे मायनस करून बघा या ठिकाणी 150 रुपये भरायचे आणि आपल्याला 300 रुपये जे ते आपल्याला गव्हर्नमेंट वापस करेल, जे आपण सुरुवातीला भरले होते. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हटले होते या ठिकाणी. हे 300 रुपये आपण अगोदर भरले, हे कलेक्ट केले 450 रुपये. 450 आपण गव्हर्नमेंटला देण्याच्या ऐवजी 150 रुपये देऊन टाका किंवा या ठिकाणी 450 गव्हर्नमेंट कडून भरून 300 रुपये वापस घ्या. इनपुट टॅक्स क्रेडिट राहिले. ठीक आहे. या ठिकाणी रिटर्न आणि पेमेंट जे आहे, रिटर्न अँड पेमेंट अंडर जीएसटी कशा पद्धतीने रिटर्न आणि पेमेंट केलं जातं तर सप्लायर आहे, सप्लायर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. मी म्हटलं हा जो टॅक्स आहे हा दोघांसाठी सुद्धा ऍप्लिकेबल. नावातच आहे जीएसटी
गुड्स अँड सर्व्हिसेस, आणि म्हणून दोघंही या ठिकाणी कन्सिडर केले जातात, दोघांनाही ऍप्लिकेबल आहे. आणि म्हणून गुड्स जे आहेत ते गुड्स और सर्व्हिसेस सप्लायरला दिले जातील आणि त्याच्याकडून सप्लायरकडून या ठिकाणी रिसिव्हर म्हणजे जो काही कंझ्युमर आहे त्याच्यापर्यंत या ठिकाणी माल पोहोचवेल आणि तो त्याला पैसे वापस देईल. आता जसं मी मागच्या स्लाइडमध्ये सांगितलंय, पैसे देईल आणि या ठिकाणी जीएसटी पण देईल. तर हा कलेक्ट केलेला जीएसटी जो येतो तो या ठिकाणी गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. ठीक आहे, ही नॉर्मल जीएसटी पेमेंट सिस्टम जी म्हणतोय ती. आणि दुसरं जे या ठिकाणी रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम, जे आपण जीएसटी मध्ये कंपनी क्रिएशन करताना रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आहे का, तर आपल्याला येस ऑर नो आपण त्या ठिकाणी टाकत असतो. जर रिव्हर्स चार्ज असेल त्या ठिकाणी बघा गुड्स और सर्व्हिसेस या ठिकाणी रिसिव्हरला दिले जाईल, त्याच्याकडून मला आपल्याला पैसे वापस भेटतील आणि रिसिव्हर जो आहे तो गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करतोय, या ठिकाणी रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. ठीक आहे, कुठलाही टॅक्स आला तर तो जर प्रॉपरली यूज केला तर तो बेनिफिटेडच राहतो, परंतु जर त्याच्यामध्ये जर तुम्ही काही माल प्रॅक्टिसेस करण्याचा प्रयत्न कराल, काही अफरातफर करण्याचा प्रयत्न कराल, तर या ठिकाणी ऑफेन्स अँड पेनल्टी जे आहेत ते चार्जेबल राहतील. जीएसटी सुद्धा याच्यातून वाचलेला नाहीये. जीएसटी मध्ये जर विचार करायला गेलात, जर तुमच्याकडून काही चुका घडलेल्या असेल, काही टॅक्स चुकवायचा प्रयत्न केला असेल, काही माल प्रॅक्टिसेस करत असाल, तर या ठिकाणी आपल्याला या पेनल्टीज किंवा ऑफेन्स आपल्याला या ठिकाणी भरावे लागतील. त्याच्यामध्ये या ठिकाणी फ्रॉड्स और विलफुल मिसस्टेटमेंट, तुम्ही काहीतरी फ्रॉड्स करताय, चुकीची इन्फॉर्मेशन, चुकीचा टॅक्स, गव्हर्नमेंट म्हणजे माल विकताना लोकांना जास्त भावाने विकायचा, गव्हर्नमेंटला कमी भावाने विकला असं दाखवायचं वगैरे. बहुतेक अजूनही आपल्याकडे म्हणतो ना आपण की बिल द्या, मालाचं बिल द्या, तर ग्राहक वर्गच अजून जागरूक नाहीये. ग्राहक वर्ग माल खरेदी करताना बिल मागत नाहीये. बिलाच्या ऐवजी साध्या कागदावर जरी टोटल मारून दिली तरी तो होतं चालेल ना, ओके काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून त्यावेळेस हा जो काही सप्लायर आहे हा गव्हर्नमेंटला मिसस्टेटमेंट करू शकतो. जर असा काही फ्रॉड केला असेल तर या ठिकाणी ऑफेन्स और पेनल्टी ज्या आहेत त्या चार्ज होण्यात आहेत. त्यानंतर दुसरं जे आहे तर ते शॉर्ट पेमेंट ऑफ टॅक्स ड्यू टू द रिझन अदर दॅन फ्रॉड. या ठिकाणी फ्रॉड करण्याच्या ऐवजी शॉर्ट पेमेंट, कमी टॅक्स भरायचा. म्हणजे आता आम्ही इतका भरू, आपल्याकडे क्वार्टरली म्हटलं जातं किंवा हाफ इयरली, मंथली वेगवेगळ्या पद्धतीने टॅक्सेशन जो होतो तो कलेक्ट करता येतो. आणि म्हणून या ठिकाणी शॉर्ट पेमेंट जर केलेला असेल तरी या ठिकाणी आपल्याला या पेनल्टीज ज्या आहेत त्या चार्जेबल आहेत. त्यानंतर ट्रान्सपोर्टिंग गुड्स विच आर लायबल टू मिसकन्फिगेशन, या ठिकाणी काही वस्तू ज्या आहेत त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करताय की ज्या या ठिकाणी टॅक्सेशन मध्ये येत आहे. परंतु मी म्हटलं की आपण टॅक्सेशन टॅलीमध्ये काम करताना एक ऑप्शन सांगितलं होतं मी, बीयूटी ऑप्शन सांगितलं होतं. ज्यावेळेस एखादा माल जो येतो तो जीएसटी मध्ये येत नाहीये, परंतु तरी त्याचं तुम्ही एक्सपोर्ट करताय, तर तुम्हाला या ठिकाणी टॅक्स जो लेवी होणार नाही. परंतु जर तुम्ही एखादा माल जो येतो तो जीएसटी मध्ये सुद्धा येत आहे तरी पण तुम्ही त्याचा एक्सपोर्ट करताय, सांगता नाही याला जीएसटी ऍप्लिकेबल होत नाहीये, जर असं काही स्टेटमेंट, असं काही ट्रान्सपोर्टेशन जर करत असाल तर या ठिकाणी सुद्धा ऑफेन्स और पेनल्टी ज्या आहेत त्या चार्ज केल्या जाईल. आणि लेटसाठी जर टॅक्स लागतोच, तो डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल. जर लेट फायलिंग जर रिटर्न जर करत असाल, रॉंग रिटर्न फाईल केलं झालेलं असेल किंवा बिलेटेड रिटर्न फाईल केलेलं असेल, तर या ठिकाणी टॅक्सेशन जो आहे तो पेनल्टीज चार्ज केल्या करेल. ठीक आहे, तर या पद्धतीने थोडंसं या ठिकाणी ब्रीफ इंट्रोडक्शन जे आहे तुम्ही जीएसटीचं दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी टॅलीमध्ये काम करताना हे बेनिफिटेड राहील. टॅलीमध्ये मी मागे सुद्धा सांगितलं की जर जीएसटी आपल्याला ऍप्लिकेबल करायचं असेल तर ती स्लाइड मी पुन्हा याच्यात घेतलेली आहे की आपल्याला जर टॅक्स ऍप्लिकेबल करायचा असेल टॅक्स टॅलीमध्ये, तर आपल्याला 3 वेगवेगळ्या लेवलवर टॅक्स तो लागू करता येतो. त्याच्यात कंपनी लेवल सुद्धा सेटिंग सांगितली, ग्रुप लेवल सेटिंग सांगितली आणि या ठिकाणी अकाउंट लेवल सेटिंग सुद्धा सांगितली आहे. तर या 3 वेगवेगळ्या लेवलला आपण या ठिकाणी टॅक्स जो आहे तो जीएसटी जो आहे तो ऍप्लिकेबल करू शकतो. या ठिकाणी त्या दिवशी मी टॅली दाखवलं होतं आपल्याला, या ठिकाणी टॅलीमध्ये काम केलेलं. या ठिकाणी मी त्यावेळेस सांगिततानाही सांगितलं होतं की टॅली ईआरपी जो आहे तो देखील आहे. आता त्या बरोबरच टॅली ईआरपीच्या ऐवजी टॅली प्राईम नवीन व्हर्जन जे आहे ते या ठिकाणी लोकांसाठी दिलेलं आहे. म्हणजे टॅली सॉफ्टवेअर थांबत नाहीये. म्हणजे 4.3 होता, 5.4 आला, नंतर 6.3 आला, 7.2, 7.2 नंतर 8.1, नंतर 9.0. या ठिकाणी भरपूर गोष्टी घडत गेल्या आणि
टॅली ERP 9.0 टॅली ERP 9 वापरत होते लोक, तरी पण अपग्रेडेशनची गरज भासली आणि आता या ठिकाणी अपग्रेडेशन करून या ठिकाणी टॅली प्राईम नवीन सॉफ्टवेअर जे आहे ते इंट्रोड्यूस केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण टॅली प्राईम मी फर्स्ट टाइम वापरतोय. मी फक्त सांगत होतो की टॅली प्राईम आहे नवीन सॉफ्टवेअर, कशा पद्धतीने मला इतकं जास्त त्यातलं माहिती नाही आहे, परंतु निदान मुलांनाही दाखवणं होईल आणि मलाही याच्यात नवीन काही बदल गोष्टी असेल तर तोही मला समजून जाईल. या ठिकाणी एज्युकेशन मोडमध्ये चालू करतोय. मी म्हटलं की आपल्याला सॉफ्टवेअर एखादं परचेस करायचं असेल, कुठलंही सॉफ्टवेअर यूज करायचं आहे तर त्याला परचेस करायला पैसे द्यावे लागतात. हे फ्री ऑफ कॉस्ट म्हटल्यावर या ठिकाणी एज्युकेशन मोडमध्ये. आणि एज्युकेशन मोडचा हा तर डिफेक्ट आहे की या ठिकाणी सर्वच फीचर जे आहेत ते आपल्याला यूज करता येत नाही. ठीक आहे, तर हा या ठिकाणी आपल्याला विंडो दिसेल. याच्यामध्ये क्रिएट कंपनी, सिलेक्ट रिमोट कंपनी, स्पेसिफाय पाथ आणि सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह हे वेगळे ऑप्शन्स आहे. आपण क्रिएट कंपनी नव्याने कंपनी क्रिएट करतोय. क्रिएट कंपनी करताना पहिल्या याच्यामध्ये आपल्याला पहिलं टॅली ERP जर सॉफ्टवेअर विचारात घेतलं तर खूप जास्त मेनू होते, खूप जास्त माहिती भरावं लागायची, अलाइज नेम वगैरे वगैरे भरपूर काय होतं. या ठिकाणी काहीच नाहीये. या ठिकाणी कंपनीचं नाव द्या, SSVPS कॉलेज. या ठिकाणी मेलिंग नेम, ॲड्रेस स्टेशन रोड, शिंदखेडा. या ठिकाणी स्टेट महाराष्ट्र, पिनकोड 425-406, टेलिफोन नंबर 025 66 22 22 39, मोबाईल नंबर 025 66 22 22 39, मेल ID वेबसाइट ठीक आहे. आणि या ठिकाणी फिनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम. शक्यतो बोथ आर सिमिलर. या ठिकाणी करन्सी सिम्बॉल आहे, आपल्याकडं रुपीज वापरलं जातं. आणि बघा पहिल्यामध्ये या ठिकाणी डेसिमल होते, आपण 2 डेसिमल ऑप्शन ठेवलं होतं. कारण काय पहिल्यांदा पैसे होते 50 पैसे 75 पैसे, परंतु आता पैसे राहिलेलेच नाही मार्केटमध्ये. कोणतीच वस्तू 2.5 रुपयाला, 3.5 रुपयाला, 7.5 रुपयाला आता भेटत नाहीये. सगळ्या वस्तू ज्या आता ते राऊंडेड ऑफ होऊन गेलेल्या आहे आणि म्हणून ते ऑप्शनच या ठिकाणी काढून टाकले कंपनी क्रिएशन करताना. ठीक आहे, जितकं सोपं आणि साधं सिंपल करता येईल तेवढं साधं सिंपल करण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी कंपनी क्रिएट झालेली आहे. कंपनी क्रिएट झाल्यानंतर काही आपल्याला या ठिकाणी माहितीची ते यस ठेवून GST पाहिजे का तुम्हाला आत्ताच सांगा कंपनी क्रिएट झाल्याबरोबर. आणि म्हणून आपण GST तर आम्हाला पाहिजेच आहे. काही TDS या ठिकाणी मग आता GST जे आहे तर ते ॲप्लिकेबल करताना आपल्याला ही जी माहिती ही पहिल्या याच्यात सुद्धा होती. मंथली भरणार आहात का, या ठिकाणी सेट ऑर अल्टर GST, तर या ठिकाणी यस करत असाल तर मी म्हटलं हे कंपनी लेवल सेटिंग आहे, आपल्याला कंपनी लेवल सेटिंग नकोय आणि म्हणून या ठिकाणी नोच राहून देतोय. या ठिकाणी अनेबल टॅक्स लायबिलिटी ऑन ॲडव्हान्स रिसिप्ट, त्यालाही आपण नाही म्हणतोय. रिव्हर्स चार्ज मी म्हटलं मग अशी रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम जर आहे ते त्याला आपल्याला यस करायचं तुम्ही करू शकता. आपल्याला GST अनेबल GST क्लासिफिकेशन याला यस करावं लागतंय, कारण आपल्याला या ठिकाणी आयटम लेवल और ग्रुप लेवल सेटिंगवर का टॅक्स लागू करायचा आहे. आणि मी या ठिकाणी LUT बोललो होतो, BUTच्या ऐवजी मला शब्द थोडा आठवला नाही, बॉन्ड्स डिटेल. तर ह्या ऑप्शनमध्ये आपण ज्यावेळेस माल जो आहे तो एक्सपोर्ट करतो विदाउट GST ज्या मालावर नाही लागू असा माल. ठीक आहे, तर त्यांनी या ठिकाणी यस करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, या ठिकाणी ई-वे बिल ॲप्लिकेशन, आता ह्या ज्या गोष्टी नाही ह्या थोड्याशा GST मधल्या कन्सेप्ट आहे की GST मध्ये सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे या ठिकाणी, टाइम ऑफ सप्लाय. तर त्याच्यामध्ये तुम्ही माल पाठवतात, बिल कधी पाठवतात, जर 14 दिवसाच्या आत बिल नाही सेंड झालं तर मग या ठिकाणी पेनल्टी चार्ज होऊ शकते. भरपूर काही गोष्टी आहे, ई-वे बिल या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. आणि म्हणून थोडेसे ज्या मी आता एवढे जास्त डेप्थली या ठिकाणी सांगू शकत नाही. तर या ठिकाणी आपण ह्या सेटिंग्सला आपण यस करून टाकलंय आणि आपण गेटवे ऑफ टॅलीच्या विंडोवर आलेलो आहोत. ठीक आहे, जुन्या याच्यातही हेच होतं पण थोडंसं या ठिकाणी बदल होता. या ठिकाणी कंट्रोल N ने कॅल्क्युलेटर सुरू होतंय
आणि कंट्रोल एम ने या ठिकाणी वर्क एरियात आहोत. ऑप्शन दिसत नाहीये कुठंच की कंट्रोल एन आहे किंवा कंट्रोल एम आहे, परंतु या ठिकाणी ऑप्शन आपण वापरू शकतो आणि या ठिकाणी कॅल्क्युलेशन जे ते करू शकतो. कॅल्क्युलेटर सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत. ठीक आहे. यानंतर कंपनी क्रिएट झालेली आहे. आता पहिल्यांदा या ठिकाणी मास्टर्स आणि वाउचर असे वेगवेगळे प्रकार होते या ठिकाणी. इथे क्रिएट ऑप्शन दिलेलं आहे. अकाउंटिंग इन्फो जुन्या याच्यात जर बघायला गेला तर या ठिकाणी अकाउंटिंग इन्फो आणि इन्व्हेंटरी इन्फो ऑप्शन होते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे क्रिएट करायचं होतं. मग क्रिएट अल्टर डिस्प्ले प्रत्येकामध्ये ऑप्शन्स होते. म्हणजे जर कंपनी तुम्हाला लेजर क्रिएट करायचे तर लेजरमध्ये जा, मग लेजरमध्ये क्रिएट अल्टर डिस्प्ले किंवा मल्टिपल लेजरमध्ये जा, क्रिएट अल्टर डिस्प्ले किंवा मग युनिट ऑफ मेजरमेंटमध्ये जा, क्रिएट अल्टर डिस्प्ले. म्हणजे प्रत्येक ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला क्रिएट करावं लागायचं आणि म्हणून या ठिकाणी सगळं क्रिएट एकाच ठिकाणी, सगळे अल्टर्स एका ठिकाणी, सगळे डिस्प्ले वगैरे सगळे एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आणि म्हणून सर्वात पहिले आपण काय करू, क्रिएटवर क्लिक केलं. क्रिएटमध्ये एक ग्रुप तयार करायचे, लेजर क्रिएट करायचे, करन्सी. बऱ्याचदा माल आपल्याला 2 देशांअंतर्गत सुद्धा खरेदी विक्री होणार आहे म्हणून करन्सी सुद्धा या ठिकाणी ऍप्लिकेबल आहे. वाउचर टाइप सुद्धा आहे, स्टॉक ग्रुप, स्टॉक कॅटेगरी, स्टॉक आयटम, युनिट ऑफ मेजरमेंट, गोडाऊन्स, जीएसटी क्लासिफिकेशन, जीएसटी डिटेल्स, पॅन कार्ड डिटेल्स, हे सगळे ऑप्शन या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. पहिल्यांदा आपल्याला लागेल लेजर तयार करणं. लेजर तयार करताना आपल्याला टॅक्सेशनशी काम करायचं आहे. बऱ्याचदा टॅक्सेशन करायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की आपल्याकडे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स असतो. आपण ज्यावेळेस खरेदी करतो तर त्यावेळेस या ठिकाणी इनपुट टॅक्स ऍप्लिकेबल होतो आणि ज्यावेळेस आपण विक्री करतो त्यावेळेस आउटपुट टॅक्स लागतो. आणि म्हणून एक 4 लेजर प्लेस 6 लेजर आपल्याला तयार करावे लागतील. पहिला तो येतो तो सीजीएसटी इनपुट. आणि मी मागे सांगितलं की या ठिकाणी अंडर ग्रुप खूप महत्वाचा आहे. आपल्याला या ठिकाणी ड्युटीज अँड टॅक्सेस ग्रुप जो आहे तो टॅक्सेशनशी संबंधित तो घ्यावा लागतो. आता सीजीएसटी घेतलाय तर जीएसटीचा ऑप्शन घ्यावा लागेल आणि जीएसटी ऑप्शन घेतलं तर सीएसटीच घ्यावा लागेल, म्हणजे सेंट्रल टॅक्सच घ्यावा लागेल. सेंट्रल टॅक्स घेतलाय, नॉर्मल राऊंडिंग राऊंड दिलंय आणि या ठिकाणी ऍक्सेप्ट करून या ठिकाणी सीजीएसटी इनपुट तयार आला. सीजीएसटी आउटपुट करावं लागेल क्रिएट आपल्याला. ड्युटीज अँड टॅक्सेशन मध्ये आहोत आपण. या ठिकाणी सीजीएसटीच राहून दिलेलं आहे आणि म्हणून सीजीएसटी साठी सेंट्रल टॅक्सच आहे, दुसरा ऑप्शन घ्यायची गरज नाही. सीजीएसटी इनपुट, सीजीएसटी आउटपुट हे 2 लेजर झाले. आता एसजीएसटी इनपुट, एसजीएसटी आउटपुट. एसजीएसटी इनपुट ड्युटीज अँड टॅक्सेशन मध्ये जीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट टॅक्स. आता एसजीएसटी आउटपुट. एसजीएसटी या ठिकाणी सेल टॅक्स आहे, स्टेट टॅक्स. इथे नॉर्मल राऊंडिंग झालं. सीजीएसटी चे 2 लेजर झाले, एसजीएसटी 2 लेजर झाले. आता आयजीएसटी चे 2 लेजर. आयजीएसटी इनपुट, इथे जीएसटी आणि इथे इंटिग्रेटेड. आता आयजीएसटी आला म्हणून इंटिग्रेटेड. आणि आता आयजीएसटी आउटपुट, इथे जीएसटी आणि इंटिग्रेटेड. आपण 4-6 लेजर तयार केले. सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी हे 3 प्रत्येकाचे इनपुट आणि प्रत्येकाचे आउटपुट. यानंतर आपल्याला माल खरेदी करायचा आहे आणि खरेदी करण्यासाठी आपल्याला एक लेजर लागेल, दॅट इज सेल्स. सॉरी, खरेदी करायचं आहे त्यासाठी लागेल आपल्याला परचेस अकाउंट. आणि यासाठी आपण अंडर ग्रुप जो आहे तो परचेस घेतोय. ठीक, गुड्स परचेस करतोय म्हणून गुड्सच राहून दिला, परचेस लेजर. आणि दुसरा लेजर लागेल आपल्याला सेल्स, आपल्याला विक्री करण्यासाठी सेल्स. आता सेल्स आलं, परचेस आलं तर माल खरेदी करण्यासाठी पार्टीज लागेल आणि म्हणून खरेदी ज्याच्या करून करतो तर आपण क्रेडिटर लेजर नाव देऊ जेणेकरून आपल्याला लक्षात राहील.
सनरी क्रेडिटर्स, नाव न घेता क्रेडिटर्स राहून देऊ. आता क्रेडिटर्स या ठिकाणी डिफॉल्ट क्रेडिट पिरियड जो आहे तो 45 असतो जनरली. आपण माल खरेदी उधारीवर करतो किंवा माल उधारीवर सुद्धा विक्री केली जाते, त्याला क्रेडिट डिफॉल्ट पिरियड जो आहे तो 45 डेजचा असतो जनरली. तर 45 डेज झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रिमाइंडर येतो. ठीक आहे, म्हणजे 45 डेज कंप्लीट होण्याच्या अगोदरच आपल्याला रिमाइंडर येऊन जातं की नाही तुम्हाला पैसे द्यायचे बाकी आहे. दुसरा आपण पार्टी तयार करून घेऊ, क्रेडिटरच्या बरोबरच सनरी डेटरची एक पार्टी तयार करून घेऊ, कारण माल विकायचा देखील आहे या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी खरेदी विक्री करण्यासाठी सेल्स आणि परचेस लेजर आणि खरेदी विक्री कोणाकडून करायची यांच्यासाठी आपण दुसरं एक लेजर तयार केलंय डेटर्स आणि क्रेडिटरचं, आणि बाय डिफॉल्ट ते 6 लेजर आहे. ठीक आहे, यानंतर आपण एक्झिट करू. क्रिएट मध्येच आहे, क्रिएट मध्येच क्रिएट करताना आपल्याला या ठिकाणी युनिट तयार करून घेऊ. युनिट मध्ये आपण पीसेस तयार करून घेऊ, पीसेसचं एक युनिट तयार करू. आपण नगाने आपण मोबाईल विकणार आहोत, मोबाईलचं दुकान आहे असं आपण गृहीत धरू. पीसेसला फॉर्मल नेम पीसेस. आता बऱ्याचदा ज्यावेळेस कंपाऊंड सिम्बॉल वापरायचे असतात, कंपाऊंड युनिट असतात. कंपाऊंड युनिट म्हणजे काय की एखादा व्यक्ती म्हणजे साखर आहे, आता साखर विकायला गेलोय तर साखर 1 किलोच विकल्या जाते असं पण नाहीये. कधी कधी साखर विकत घेणारा जो येतो त्याला कुठं एक्झॅक्ट मेजर लागेल असं, एक्झॅक्ट फिगर लागते, एक्झॅक्ट वजन लागते, तो 1.25 किलो साखर द्या. आता 1.25 किलो आपण जर या ठिकाणी केजीचं जर युनिट ऑफ मेजरमेंट तयार केलं, किलोग्राम्स, तर किलोग्रामचं युनिट ऑफ मेजरमेंट तयार होईल. आता एखादा 1.25 किलो म्हटलं तर आपण काय करणार की 1.75 किलोग्राम्स करणार का? तर या ठिकाणी दुसरं एक ऑप्शन असतं की इथे कंपाऊंडवर जावं लागतं, आणि कंपाऊंडमध्ये आपल्याला पहिलं किलोग्रामचं घ्यावं लागतं, आणि दुसरं जे आहे ते किलोग्राम टू ग्राम्स घ्यावं लागतं, किलोग्राम टू ग्राम. आणि मग 1000 ग्राम इज इक्वल टू 1 किलोग्राम, हे तर जनरली सगळ्यालाच माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी कंपाऊंड सुद्धा युनिट ऑफ मेजरमेंट जे आहे ते या ठिकाणी तयार करावं लागतात. ठीक आहे, यानंतर आपण ग्रुप लेवल सेटिंग आपल्याला वापरायची आहे, म्हणून या ठिकाणी ग्रुप स्टॉक ग्रुप तयार करतोय. ग्रुप मध्ये आपण घेऊ मोबाईल्स घेऊ. या ठिकाणी जीएसटी ऍप्लिकेबल करू आपण. ठीक आहे, मोबाईलला. आता या ठिकाणी मोबाईल घेण्या अगोदर जीएसटी क्लासिफिकेशन तयार करावा लागेल, जेणेकरून या ठिकाणी टॅक्स जो येतो ऍप्लिकेबल होईल. आणि म्हणून इथूनही आपण अल्टर सी जर बटन प्रेस केलं तर जीएसटी क्लासिफिकेशन वर जातोय आपण. बघा जीएसटी क्लासिफिकेशन, आणि मग याच्यामध्ये मोबाईलचं आपण एक क्लासिफिकेशन केलेलं आहे, आणि मग जीएसटी जो येतो तो टॅक्सेबल आहे. आणि मोबाईल जे आहे ते आपण 18% मध्ये फेकून देऊ, आणि त्या ठिकाणी 18% मध्ये डिटेल्स तिथे दिसत नाही, म्हणजे 99% डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. आपण या ठिकाणी जर कॉन्फिगर जर केलेलं आणि शो याला जर यस केलं ना तर आपल्याला दिसून येईल आपण 50-50 डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. आपण या ठिकाणी कॉन्फिगर करताना जितक्या ऑप्शनला आपण यस करणार, इंटिग्रल इनपुट टॅक्स क्रेडिट आपण या ठिकाणी ऍप्लिकेबल करत असाल तर हे सगळे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले होतील. ठीक आहे, तर आपण मोबाईल जे आहे ते या ठिकाणी तयार केलेलं आहे. ठीक आहे, मोबाईलचा एक, आणि हे मोबाईलचं दुकान असल्यामुळे या ठिकाणी एक रिचार्जचं एक ऑप्शन तयार करून घेऊ, रिचार्ज. कारण रिचार्ज जे आहे ते 12% मध्ये दाखवायचं आपल्याला, आणि म्हणून याच्यासाठी सुद्धा दुसरा एक ग्रुप तयार करू, रिचार्ज. यस, आणि अल्टर सी रिचार्ज. रिचार्ज आपण 12% ला लावतोय, आणि मग रिचार्ज एक अकाउंट आपलं तयार होऊन गेलं.
रिचार्जचा ग्रुप तयार करून हे ऑलरेडी एक्झिस्टेड आहे. रिचार्जचा आपण ऑलरेडी तयार केलेलं आहे. ठीक आहे. आपले रिचार्ज आणि मोबाईल असे दोन आपण ग्रुप तयार केले. आता ग्रुपमध्ये जर जाऊन या ठिकाणी मोबाईल जर घेतला, मोबाईलचा एक ग्रुप तयार केला तर तो एक्झिस्टेड सांगेल. रिचार्जचा करायला गेला तरी एक्झिस्टेड सांगेल. आपल्याला याच्यात स्टॉक कॅटेगरी क्रिएट करायची तर तीही तयार करू शकतो. जसं की या ठिकाणी सॅमसंग मोबाईल, नंतर विवो मोबाईल, रेडमी मोबाईल, बस झाले एवढे, इतके सफिशियंट आहे. आणि आता आपल्याला तयार करायचं आहे स्टॉक आयटम. मग आता स्टॉक आयटम तयार करणार विवो V19. या ठिकाणी हा मोबाईल, हा पीसेस आहे. ठीक आहे. यामध्ये GST ॲप्लिकेबल आहे. इथे आपल्याला काहीच करायची गरज नाही, कारण मोबाईलचा आपण ग्रुप तयार घेतलेला आहे. या ठिकाणी अंडर ग्रुप मोबाईल घेतलेला आहे आणि हा गुड्स आहे. नंतर A51 या ठिकाणी हा मोबाईल आहे, पीसेस. ठीक आहे. आता इथे ऑप्शन घेताना स्टॉक कॅटेगरी जरी येत नसेल तर आपण या ठिकाणी ऑप्शनमध्ये जाऊन, फीचर्समध्ये जाऊन फीचरसाठी F12 ऑप्शन आता बंद आहे, अजून आहे. फीचर्स F11 आहे. ठीक आहे. तर याच्यात मोर डिटेल्स, ठीक आहे. मला फीचर्समध्ये जाऊन मला ग्रुप्स कॅटेगरी ॲक्टिवेट करायची होती, पण ते काय दिसत नाही आहे. तर जाऊ द्या, स्टॉक आयटम तयार करतोय. स्टॉक आयटम तयार करताना मला वाटतं ऑलरेडी 2-3 तयार झालेले आहे. स्टॉक आयटम बघून घेतो मी. या ठिकाणी एकच विवो V19 तयार झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी दुसरा स्टॉक आयटम तयार करून घेऊ आपण, A51. तो मोबाईलमध्येच येतोय, पीसेस. नंतर S3 प्राईम, 3S प्राईम काय नाव असेल ते, मोबाईलमध्येच. आता रिचार्जचे ऑप्शन घेऊ आपण, आयडियाचं रिचार्ज. आता ते आयडिया पण राहिलं नाही म्हणून V आपण घेऊ. नंतर एअरटेल, आता याच्यासाठी पीसीएस नव्हता मेजर, युनिट ऑफ मेजर जो आहे ना रिचार्जसाठी पीसीएस नाही आहे, कारण ते सर्व्हिसेस येतात रिचार्ज. तर काय हरकत नाही, मी म्हटलं या तुम्हाला एज्युकेशन मोडमध्ये दाखवायचं आहे मला. ठीक. रोहित नेतनराव, काही विचारायचं आहे आपल्याला? या ठिकाणी अनम्यूट ऑप्शन मी ॲक्टिवेट करून देतोय. रोहित, काय विचारायचं आहे आपल्याला? रोहित नितनराव हँड रेस केलेला आहे, काही विचारायचं आहे का? सर चुकीन झाला असेल त्याचं ते. ओके, काय हरकत नाही. नाही, मी म्हटलं शंका काय विचारायची असेल विचारू शकतो. चॅट बॉक्स मध्ये टाकायला, चॅट बॉक्स. ओके, काय हरकत नाही. तर या ठिकाणी 2-3 युनिट स्टॉक आयटम तयार करून दिले आपण. आणि मग आता या ठिकाणी
आपल्याला व्हाउचर क्रिएट करायचे, परंतु मी म्हटलं की व्हाउचरसाठी आपल्याला एक रेग्युलर व्हाउचर न वापरता आपल्याला व्हाउचर टाईप्समध्ये जाऊन या ठिकाणी रेग्युलर व्हाउचरच्या ऐवजी आपल्याला सेल्स व्हाउचरला आपण एडिट देखील करू शकतो. जसं या ठिकाणी सेल्स व्हाउचर होतं, तर याला आपण एडिट करू शकतो की सेल्सच्या ऐवजी सेल्स जीएसटी आपण या ठिकाणी ऍप्लिकेबल करायचा आहे. जीएसटीनेच पाहिजे, आता रेग्युलर सेल्स नाहीच पाहिजे आम्हाला, तर आपण सेल्स व्हाउचरला त्याला एडिट करू शकतो. या ठिकाणी सेल्स जीएसटी आणि मग या ठिकाणी ह्या डिटेल्स जे आहेत ते आपण फिलअप करतोय. याच्यामध्ये सीजीएसटी आउटपुट, ज्यावेळेस सेल्स व्हाउचर आहे तर त्या ठिकाणी आउटपुट टाकायचं आहे आणि एसजीएसटी आउटपुट, आणि दुसरं सेल्स आयजीएसटी घेतला आहे तर या ठिकाणी इंटिग्रेटेड घ्यावा लागेल आयजीएसटी आउटपुट. तर या ठिकाणी आपण सेल्स व्हाउचरलाच एडिट करून घेतला आहे. आणि दुसरं जे आहे ते परचेस व्हाउचर, तर परचेस व्हाउचरला देखील या ठिकाणी आपण अल्टर करत आहोत. या ठिकाणी परचेस जीएसटी आणि मग परचेस जीएसटी मध्ये आयजीएसटी सॉरी एसजीएसटी किंवा सीजीएसटी जरी घेतलं तर सीजीएसटी इनपुट आणि एसजीएसटी इनपुट आणि परचेस आयजीएसटी या ठिकाणी आउट आयजीएसटी इनपुट. अशा पद्धतीने आपण व्हाउचरलाच अल्टर करून घेतलं, नवीन जीएसटी व्हाउचर तयार केलेलं नाहीये. मागच्या ह्याच्यात मी दाखवताना सांगितलं होतं की आपल्याला सेल्स व्हाउचर सुद्धा ठेवलाय आपण आणि सेल्स जीएसटी सुद्धा ठेवलंय आणि सेल्स आयजीएसटी सुद्धा ठेवलेलं आहे. तर ते आपण तसं न करता या ठिकाणी त्यालाच अल्टर केलंय. आणि या ठिकाणी ज्यावेळेस एफेट दाबतोय तर आपल्या समोर पहिल्यांदा सेल्स ऑप्शन आहे, ते ऑप्शन न येता या ठिकाणी सेल्स जीएसटी आणि सेल्स आयजीएसटी ऑप्शन आणि नॉट ॲप्लिकेबल करायचं, तुम्ही नॉट ॲप्लिकेबल सुद्धा ठेवू शकता, म्हणजे जीएसटी लागू करायचा नाहीये तरी घेता येईल. ठीक आहे. आणि मग या ठिकाणी मालाची आपण सेल्स करण्याच्या अगोदर परचेस करावा लागेल. सेल्स न करता आपण पहिल्यांदा परचेस करून घेऊ F9नी, आणि म्हणून F9नी परचेस करत आहोत आपण. या ठिकाणी इनवाइस नंबर देऊ, आपण 12 नंबर देऊ. ट्रान्झॅक्शनची डेट, हे एज्युकेशन मोड असल्यामुळे डेट बदल करता येत नाही, एकच ट्रान्झॅक्शन एका दिवसाला करता येतो. म्हणजे मी जर दुसऱ्या ट्रान्झॅक्शनसाठी दुसरी डेट घेतली तर घेणार नाही तो, त्याच्यामुळे आपण डेटचा आपण त्याच्यात एवढं काही पडत नाहीये. माल खरेदी करतोय क्रेडिटर करून, आणि म्हणून क्रेडिटर्स रिसिप्ट नंबर 12. ठीक आहे. डॉक्युमेंट नंबर वगैरे मी हे जे आहे ना, हे म्हणून तर म्हटलं ईबे बिल जे आहे ना, ईवे ऑफ बिल, तर त्याच्यामध्ये हे ऑप्शन सगळे येऊन जातात. आणि म्हणून केव्हा माल होतोय, मोटर व्हेकल नंबर्स वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कन्सिडर केल्या जातात. आता मग आपण काय घेतोय, तर V19 घेतलाय आपण. VI जे ह्या सर्व्हिसेस आहेत रिचार्जच्या V19, या ठिकाणी V19चे 10 मोबाईल खरेदी केले की ज्यांचा रेट जो आहे तर साधारणतः 20,000 रुपये रेट आहे आणि एंटर दिला आहे. त्या ठिकाणी 2 लाखाचा माल आहे, 20 लाखाचा माल आहे, माझ्याकडून जास्त आकडा दिले गेला, 20,000. 20,000 गुणिले 10, 2 लाखाचा माल आहे. 2 लाखावर CGST 18,000 लागलाय आणि या ठिकाणी SGST 18,000 लागलाय. आपण रिचार्ज केलंय V कंपनीचं, साधारणतः आपण 10 लोकांना किंवा 22 लोकांना रिचार्ज विकलेला आहे. आणि म्हणजे आपण सिंगल टाकू शकतो की एका व्यक्तीला, आता PCSच्या ऐवजी याला सर्व्हिसेस येतात, हे ध्यानात घ्या. आपण 149 एक रिचार्ज मारलं तर त्याच्यावर जे काही वरचे टॅक्स लागत होता तो या ठिकाणी येऊन गेला 12% कॅल्क्युलेट करून. त्यानंतर एअरटेलचं रिचार्ज मारला आपण, ते 2 रिचार्ज मारले 599चे. जसं जसं तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत जातात त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी टॅक्स जो आहे तो कॅल्क्युलेट होताना आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. आणि मग हे फायनली बिल जे आहे त्याला फायनल सबमिट केलं की हा परचेसचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे.
या ठिकाणी अशा पद्धतीने परचेसेस केले. रिचार्ज माझ्याकडून विकण्याचा ऑप्शन येऊन गेला, खरं म्हणजे खरेदी आहे. रिचार्ज सुद्धा खरेदी केलेले. थोडंसं ट्रान्झॅक्शन लिहिताना माझ्याकडून सांगताना चुकीचं सांगितलं गेलं, परंतु माल खरेदी केला. एक रिचार्ज विकत घेतलं एअरटेल, तरी 2 रिचार्ज घेतले वोडाफोन कोणत्या कंपनी, दुसऱ्या कंपनीचे. आता सेल्स ज्यावेळेस करायचं आहे तर सेल्समध्ये जातोय, जीएसटी टाकतोय आणि मग या ठिकाणी सेल्स आपण डेटर्सला करत आहोत. बाकी रेफरन्स नंबर वगैरे आता काही टाकला नाही आहे या ठिकाणी. मग आता विवोचे मोबाईल आपल्याला इथे दिसून येईल की विवोचे मोबाईल आपल्याकडे किती अवेलेबल आहे, तर 10 पीसेस आहेत आपल्याकडे. ठीक आहे, कारण आपण सांगितले तितकेच या ठिकाणी येतील. ठीक आहे, मग 10 पीसेस आहेत. 10 पैकी आपण 2 विकले. 20,000ला घेतला होता, 25,000ला विकला, त्याच्यावर टॅक्स लागू. आपल्याकडे व्हीचं एकच रिचार्जचे पैसे आहेत आपल्याकडे, किंवा एकच रिचार्ज आपण विकत घेतलं ते एवढंच विकू शकतो. 2 जर ऑप्शन जर केलं तर निगेटिव्ह बॅलन्स दाखवेल आणि म्हणून 2 नाही घेता येणार आपल्याला, एकच घ्यावा लागेल. आणि मग आपण 149चं घेतलं होतं, 149 रिचार्ज आपल्याला 199 रुपयाला विकलं आपण. आणि एअरटेलचं रिचार्ज आपण 2 पीसेस घेतले होते, म्हणजे 2 रिचार्ज घेतले, त्यातलं एक विकलं. 599चं आहे ते 699ला विकून टाकले. आणि या पद्धतीने सेलिंगचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. तर हे 2 ट्रान्झॅक्शन जे खरेदी विक्रीशी संबंधित येऊन जातात. ठीक आहे, तर जीएसटीशी रिलेटेड या पद्धतीने एंट्रीज आपल्याला भरपूर एंट्रीज ज्या आहेत त्या करता येईल. रिचार्जची एंट्री जी आहे ती परचेसमध्ये होईल का असं एकाने विचारलं आहे. तर आता मी म्हटलंय सर्व्हिसेस आहे ते, म्हणजे या ठिकाणी रिचार्ज ऑप्शन जे माझ्याकडून मी युनिट ऑफ मेजरमेंट तयार करताना, क्रिएट करताना या ठिकाणी एकच युनिट तयार केला होता रिचार्ज जे आहे. तर रिचार्जसाठी आपल्याला वेगळा क्वांटिटी म्हणा किंवा त्याच्यासाठी वेगळं ऑप्शन जे आहे ते आपल्याला युनिट कोणता वापरता हे खूप महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस मग तुम्ही या ठिकाणी दुसरं जर घेतलं युनिट ऑफ मेजरमेंट रिचार्जसाठी, रिचार्जसाठी आपण एक रिचार्ज 2 रिचार्ज नंबरने विकू शकत नाही आपल्याला, कारण नंबरने विकायचं म्हटलं तर तो बॅलन्स असतो, नंबरने आपण विकू शकत नाही, किंवा नंबरने खरेदी सुद्धा नाही करत. विकताना तरी एखाद्या होऊ शकतं, पण खरेदी करताना आपण काय करतो की जो काही आपला डीलर आहे त्याच्याकडून त्याला आपण पैसे देतो 5,000 रुपये, 5,000चा बॅलन्स घेतो असतो, आणि आपण काहींना 149 देतो, काहींना 599 देतो. म्हणजे आपण विकताना तरी पीसेस मध्ये विकू शकतो, परंतु खरेदी करताना आपल्याला रुपीज मध्ये घ्यावं लागतात. या ठिकाणी काही वस्तू वगैरे काही भेटत नाही आपल्याला, म्हणून ती काही पीसेस नाहीये. खरं म्हणजे मी दाखवताना पीसेस दाखवले, ते चुकीचं आहे थोडंसं त्या पद्धतीने, परंतु त्यासाठी युनिट ऑफ मेजरमेंट प्रॉपर घेतला तर त्याची पोस्टिंग या ठिकाणी इथे करता येऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी क्वांटिटी जर घेतली आपण, क्वांटिटीमध्ये रिचार्जची क्वांटिटी, क्वांटिटीमध्ये, आणि मग ज्यावेळेस या ठिकाणी अल्टर करतोय मी युनिट जो आहे, तर या ठिकाणी युनिट नाही, सॉरी, स्टॉक आयटम. तर स्टॉक आयटम जो आहे तो एअरटेलचा जो आहे तो या ठिकाणी पीसेस मध्ये आता चेंज नाही करू शकत. खरं म्हणजे आता चेंज करता येणार नाही, इथे जाणार नाही पीसेसवर, आता नाही पीसेसवर जाणार. वीज सुद्धा आपण या ठिकाणी जर चेंजेस करायला गेलो ना तर या ठिकाणी जाणार नाही. त्याच्या मग मुख्य कारण म्हणजे काय की तुम्ही एंट्री केलेली तिकडे, जर त्या 2 एंट्री जर डिलीट केल्या ना तर मग हे एडिट होईल. आता एडिट नाही करता येणार तुम्हाला, कारण हे वापरले गेलेलं आहे. जर तुम्ही याला जर बाहेर येऊन डेबुक मध्ये जाऊन आपण अगोदर सेल्स डिलीट करू आणि मग परचेज डिलीट करू. आता ट्रान्झॅक्शन दोन्ही डिलीट झाले. आणि मग आता अल्टर मध्ये गेलात तुम्ही, आणि अल्टर मध्ये जाऊन जर ॲटम वर गेलात आणि एअरटेल, तर या ठिकाणी पीसेस वर येऊन जाईल. आता ही क्वांटिटी मध्ये टाकल्या आपण, आणि मग ही एअरटेल जे आहे हे सर्व्हिसेस मध्ये घेऊन.
आणि VJ हे देखील या ठिकाणी पीसेसच्या ऐवजी क्वांटिटीमध्ये आणि या ठिकाणी हे सर्व्हिसेसमध्ये. तर आता एंट्री करताना आपण थोडंसं परचेस करताना थोडासा विचार करू. या ठिकाणी परचेसेस आहेत बाय डिफॉल्ट. मनशोगा जास्त राहते दिवसभर झोपेपर्यंत आहे ना झोपत दिवस अशी. या ठिकाणी परचेसवर आहोत आपण आणि मग परचेस आपण क्रेडिटर कडून करत आहोत. ठीक आहे. आता या ठिकाणी एअरटेल जर क्लिक करलं तर या ठिकाणी परचेसचे आपण एक क्वांटिटी घेतलेली आहे, एक क्वांटिटी. आता मग क्वांटिटी एक म्हणता येईल का, तर ती क्वांटिटी घेणं होणारच नाही. जर 5,000 रुपये जर तुम्ही भरताय तर 5,000साठी तुम्ही किती रिचार्ज करू शकता, तर 5,000 डिवायडेड बाय 100 जर म्हटलं तर 199चं रिचार्ज सुद्धा मारतात, कोणी 149 मारताय. आणि म्हणून थोडंसं या ठिकाणी क्वांटिटी तिला आपण प्रॉपर घेऊ शकत नाहीये. कारण काय की खरेदी करताना आपण 5,000चा डायरेक्ट रिचार्ज घेणार आहोत आणि विकताना 5,000चा थोडी विकल्या जाणार आहे, 100च्या पटीतही विकल्या जाणार आहे. कोणी आपले 129चाही रिचार्ज मारणार येऊ शकतो, कोणी 149 वाला, कोणी 199 वाला सुद्धा येऊ शकतो. आता जर मी क्वांटिटी एक टाकली आणि क्वांटिटी एक टाकून जरी ते 5,000 रुपये जर रेट लिहून टाकला तर ही एंट्री माझी होऊन जाईल. परंतु विकताना मी एकाला एक रिचार्ज विकला 149चा, तर 1 युनिट होता माझा, तो विकला जाईल आणि मला लॉस दाखवेल तो. 5,000चा माल या ठिकाणी 149ने विकला असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून थोडंसं या ठिकाणी गणित थोडंसं चुकून जातं. ठीक. आणि म्हणून सर्व्हिसेस जे आहे ते थोडासा याचा या ठिकाणी एंट्री करताना त्याचं प्रॉपर युनिट ऑफ मेजरमेंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्व्हिसेस सुद्धा GST मध्ये मला मगाशी विचारलं, कोणी चॅटबॉक्स मध्ये विचारलं की रिचार्जचं सुद्धा या ठिकाणी GST मध्ये रेकॉर्डिंग होऊ शकतं का, तर रिचार्ज मध्ये ही एक सर्व्हिसेस आहे. कारण आपण जर बघायला गेलात गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये फरक काय, या ठिकाणी मी सर्वांनाच अनम्यूटचं ऑप्शन जे आहे ते ऍक्टिव्हेट करून देतोय. आपल्याला गुड्स आणि सर्व्हिसेस मधला फरक काय हा जर कोणाला सांगता येत असेल तर तुम्ही सांगू शकता. तर या ठिकाणी सर्वांना अनम्यूट ऑप्शन जे आहे ते करून ठेवलेलं आहे. तुम्ही विद्यार्थी किंवा तुम्ही पार्टिसिपंट्स हॅलो सर. हां सर, गुड्स आपण फक्त विकू शकतो, सेवा आपण विकू नाही शकत. सेवा विकू शकत नाही. ओके. गुड्स आपण स्टोअर करू शकतो आणि सर्व्हिसेस आपण स्टोअर करून ठेवू नाही शकत. ओके. अजून अजून कोणाला काही सांगता येत असेल तर सांगा. थोडंसं आता कसं इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवू आपण हे, कारण मी सेकंड टाइम येतोय. फर्स्ट टाइम मी लेक्चर घेतलं तर त्यावेळेस कोणालाच काही बोलायला भेटलं नाही, तर यावेळेस आपण इंटरॅक्टिव्ह, आपण तुम्ही पण बोला आणि मी पण बोलेल. काय फरक वाटतोय आपल्याला गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये? गुड्स पेरिशेबल असतात आणि सर्व्हिसेस नॉन पेरिशेबल असतात. ओके. पेरिशेबल, नॉन पेरिशेबल. ओके. अजून गुड्स टँजेबल असतं, सर्व्हिस इनटँजेबल. गुड्स टँजिबल असतात आणि सर्व्हिसेस इनटँजिबल्स असतात. हा, मोबाईल आपण समजा रिचार्ज आणि मोबाईल मध्ये डिफरंट आहे. आपण मोबाईल V19चा मोबाईल विकतोय तो आपण पीस टू पीस हँडल करू शकतो, परंतु आपण रिचार्ज जे विकतोय ते आपण सर्व्हिस पाहू नाही शकत. ओके. पण आता सपोज मी डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी मला औषध दिलेलं आहे, दिस इज अ सर्व्हिस, ती तर मला दिसते नाही काय, सर्व्हिस दिली मला डॉक्टरांनी.
दिस इज द सर्व्हिस, ती दिसते ना मला. किंवा मी एखाद्या कटिंगवाल्याकडे सुद्धा गेलो, कटिंग करायला बसलोय, तर ती सर्व्हिस दिली त्यांनी मला, ती दिसते ना मला. टँजिबल इनटँजिबल ठीक आहे, तुम्ही सांग. इथे आपल्याला आहे ना असं काही नाही की तुम्ही चुकीचं सांगताय. तुम्ही बोला, तुम्ही काय हरकत नाही, तुम्ही चुकीचं बोला, तुमचं गेसिंग बोला. आणि तेच आहे तुम्ही सांगतात ना, ते नियर अबाउट ते बरोबरच आहे. थोडंफार इकडे तिकडे सरकते, बाकी काहीच नाही. ठीक आहे. मला वाटतं मुलांना माहिती असेल, काहींना सांगायचं आहे, किंवा काहींना वाटतं की आम्हाला माहिती आहे. चॅट बॉक्स वर टाकलंय, गुड्स हे फिजिकली आहे आणि सर्व्हिसेस सॅटिस्फॅक्शनसाठी असतात कस्टमरच्या. ओके, तेही ऑप्शन बरोबर आहे. गुड्स म्हणजे बरोबर, सगळेजण ऑप्शन जे सांगताना तेच बरोबर आहे. काही खूप वेगळा ऑप्शन नाही, किंवा मी पण काही खूप वेगळं सांगणार असं काहीच नाही. गुड्स म्हणजे एखादं प्रॉडक्ट आहे, आपण पैसे देतोय आणि ते प्रॉडक्ट आपल्या हातात घेतोय, जे आपण पाहतोय. साखर दुकानात गेलो, हे 35 रुपये 36 रुपये दिले, 1 किलो साखर घेतली, दिसते आपल्याला ही साखर घेऊन आलं, ठीक आहे. परंतु ही साखर जी ही ट्रान्सफरेबल आहे, ही दुसऱ्याला आपण देऊ शकतो. 1 किलो घेऊन आलो आणि दुसरा रस्त्यातच एक जण भेटला, अरे मला साखरेची नितांत गरज आहे, तू मला 1 किलो साखर देऊन टाक, हे जर तुझे 35 रुपये. ही ट्रान्सफरेबल आहे, म्हणजे मीच कंझ्युम करू शकतो असं नाहीये. ही फक्त माझ्यासाठीच आहे ही सर्व्हिस असं नाही, हे दुसऱ्याला सुद्धा कंझ्युम करता येऊ शकते. पण तो सर्व्हिसेस ज्या आहेत ना, तर त्या ट्रान्सफरेबल नाहीये, त्या कंझ्युमेबल त्याच व्यक्तीसाठी कंझ्युमेबल आहेत. बोला. समीक्षा आडोळे. ठीक आहे. तर मी सर्व्हिसेस बोलतोय की सर्व्हिसेस ज्या आहेत त्या एंड युजरसाठीच असतात. म्हणजे आता दवाखान्यात जर मी गेलोय, मला काहीतरी ताप आलाय आणि डॉक्टरनी मला चिठ्ठी लिहून दिली, मी घेतली, तापेची औषधं गोळ्या वगैरे घेतल्या, आणि घरी येताना मला डॉक्टरनी डायग्नोस्टिक केलंय ना, चेक केलं डॉक्टरांनी, टेलिस्कोप लावला वगैरे, श्वास घ्या वगैरे, ताप किती वगैरे सगळं चेक केलं, आणि त्या अनुषंगाने डॉक्टरांनी मला प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्या. आणि मग त्या मी प्रिस्क्रिप्शन रस्त्यात एखादा आलं तो मला पण ताप आलाय, ते प्रिस्क्रिप्शन मला ते मी गोळ्या घेऊन टाकतो, तर ते ऍप्लिकेबल नाही त्याला, एखाद्या जास्त आजारी पडू शकतो तो. आणि म्हणून सर्व्हिसेस जे आहेत त्या लिमिटेड रिसोर्सेससाठी माझ्यासाठी दिले, तर ती माझ्यासाठीची. मी वकिलाकडे गेलो, वकिलाला माझ्या घरात काही वाद झाला आणि मग त्याच्यावर डिस्कस केलं आणि वकिलांनी काहीतरी सल्ला दिला. दिस इज अ सर्व्हिस दिसते, असं नाही की सर्व्हिस दिसत नाही, दिसते सर्व्हिस. वकिलांनी सुद्धा खूप डोकं लावलं, ठीक आहे तुमच्या घरात भांडणं चालू आहे ना, कशामुळे झालं, काय झालं, ऐकून घेतलं, आणि मग त्याच्यावर ते डॉक्टर आपली सजेशन देऊ राहिला आपल्याला. तर आपल्याला प्रॉडक्ट मिळते. सर्व्हिस इज ऑल्सो प्रॉडक्ट, असं काहीच नाही की गुड्स हे प्रॉडक्ट आहे सर्व्हिस इज अ प्रॉडक्ट नाही. सर्व्हिसेस सुद्धा ऑल्सो प्रॉडक्ट. तो आपल्याला प्रॉडक्ट देतोय, तो सांगतोय, समजून सांगतोय की तुम्ही एक काम करा, तुम्ही हे डॉक्युमेंट गोळा करा, तुमच्या आजोबांचे हे कागदपत्र ते आणा, म्हणजे आपल्याला कोर्टामध्ये दाखवता येईल वगैरे. दिस इज अ सर्व्हिस. परंतु ही प्रत्येक केसेसमध्ये सारखी राहील असं नाहीये, ही व्हरायटी राहील. दुसरा एखादा व्यक्ती आला, तो म्हणे घरात वाद आहे, तर त्याच्यासाठी सेम तीच ट्रीटमेंट आहे असं नाहीये, तो वेगळी थोडीशी ट्रीटमेंट देईल, थोडंफार प्रमाणात थोडा तरी बदल होईलच. सर्व्हिसेस आणि गुड्स याच्यामध्ये थोडाफार फरक आहेच. या ठिकाणी सर्व्हिसेस विकतोय आपण, सर्व्हिसेस जे रिचार्ज ही ऑल्सो सर्व्हिस. रिचार्ज हा सुद्धा प्रॉडक्टच आहे, परंतु ही सर्व्हिसेस आहे. ही टँजिबल आहे का इनटँजिबल आपण म्हणतो दिसत नाही वगैरे, तर ती पैसे दिले आणि रिचार्ज बोलायला भेटू राहिलं नाही काय, 149 रिचार्ज मला अनलिमिटेड बोलतोय, म्हणजे ती सर्व्हिस भेटली ना, दिसते पण आहे, समजते पण आहे ना. आणि जर 149 रिचार्ज मारला नाही तर आउटगोईंगच झालं नाही ना, आउटगोईंगच बंद पडलं, म्हणजे सर्व्हिसेस ऍक्टिव्हेट नाही झाल्या. ठीक आहे. आणि मी म्हटलंय की जीएसटी जो आहे हा नावातच आहे, गुड्स अँड सर्व्हिसेस. आता सर्व्हिसेस टॅक्स आपल्याकडे 1994 मध्ये आपल्याकडे सर्व्हिस ऍक्ट होता. 1954 जर आपण 54 नाही, सॉरी 94, आपण जर नेटवर जरी सर्व्हिस सर्च केलं ना, सर्व्हिस ऍक्ट, तर सर्व्हिस ऍक्ट जर आपण जर बघायला गेलो ना 1994चा, तर आपल्याकडे 1994 सर्व्हिस ऍक्ट आहे, होता, आता नाही राहिला तो.
सर्व्हिस ऍक्ट चॅप्टर 5 ऑफ फायनान्स ऍक्ट 1994, 94 मध्ये आपण सर्व्हिस टॅक्स होता. रिचार्ज जे येतं ते सर्व्हिस ऍक्ट मध्ये यायचं, सर्व्हिस टॅक्सच्या अंतर्गत यायचं पहिल्यांदा. पण आता मी म्हटलं ना की आपण हे दोन दोन क्लासिफिकेशन ठेवलेच नव्हते, आता आपण एकच म्हणतोय, गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि म्हणून सर्व्हिसेसवर सुद्धा टॅक्स चार्ज आहे असं नाहीये, सर्व्हिसेसवर टॅक्स नाहीये. सर्व्हिसेस ऑल्सो चार्जेबल आणि गुड्स इज ऑल्सो चार्जेबल, दोघेही या ठिकाणी चार्जेबल आहेत. ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी एंट्री करताना या अडचणी येतात. तर याच्यासाठी युनिट ऑफ मेजरमेंट जर प्रॉपर रेडी केलं ना आपण, तर ही अडचण येणार नाही. युनिट ऑफ मेजरमेंट जे मी म्हटलं कंपाऊंड दाखवलं होतं मग अशी, तर कंपाऊंड जर करून घेतलं तर एक रुपयाचा रिचार्जला 1 रुपया, आणि मग कंपाऊंड करून घेतलं तर कंपाऊंड करून तुम्ही इथे किती क्वांटिटी वाढवा कमी करा तर तुम्हाला त्या पद्धतीने दाखवता येईल. ठीक आहे. या ठिकाणी मी क्वांटिटी जी आहे रिचार्जची आपण 500 क्वांटिटी करून घेऊ आणि त्याला रेट जो आहे तर तो 100 रुपये पर क्वांटिटी घेऊ, जेणेकरून 50,000चा आपण या ठिकाणी बॅलन्स घेतलेला आहे आणि त्याच्यावर 3,000 रुपये म्हणजे 3 आणि 3 6,000 रुपये या ठिकाणी टॅक्स लागलेला आहे. आता या ठिकाणी जर 50,000चा जर विचार केला तर 50,000 गुणिले 12% जर काढलं तर 6,000 टॅक्स हा येऊन जातो, तो 3,000 मध्ये या ठिकाणी क्लासिफाईड झालेला आहे. ठीक आहे. आणि मग आता पुढची एंट्री आपण मी म्हटलं की मोबाईलची आपण A51 मोबाईल तो परचेस करतोय, या ठिकाणी तो नगामध्ये राहील आणि म्हणून आपण या ठिकाणी 100 नग विकत घेतले A51 चे, आणि A51 चा मोबाईल जो आहे तो 10,000ला आहे. रेट मला एक्झॅक्ट माहिती नाही, मी एक अंदाजे टाकतोय. आणि मग ह्या पद्धतीने आपण मोबाईल आणि रिचार्ज ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या विकत घेतले. आणि मग या ठिकाणी एफेक्ट प्रेस करतोय आणि एफेक्ट करून सेल्स GST वर जातोय आणि मग डेटर्सला या ठिकाणी विकतोय. रिचार्ज एअरटेलचं या ठिकाणी दोन रिचार्ज विकले आणि 129 रुपयांनी. परत एअरटेलचे 2 रिचार्ज विकले, हे 149. आता हे काय होऊन जातं माहिती का, याचा अर्थ काय होऊन जातो, ज्यावेळेस हे करतो एंट्री तर 100 रुपयाचं रिचार्ज 129ला विकलं, 100 रुपयाचं रिचार्ज 149ला विकलं, असा त्याचा मिनिंग होतो. म्हणजे प्रॉफिट जास्त दाखवतोय. आता खरं म्हणजे जास्त प्रॉफिट दाखवणं म्हणजे त्या विक्रेत्याचं नुकसान आहे. खरं म्हणजे जितकं जास्त प्रॉफिट दाखवेल ना तितकं जास्त टॅक्स भरावा लागेल. ठीक आहे. ऍक्च्युली टॅक्स म्हणजे ते प्रॉफिट जास्त नाहीये. 129च्या रिचार्ज मध्ये त्याला 9 रुपये रिचार्जचे प्रॉफिट होत असेल, 149 मध्ये 11 रुपये होत असेल. परंतु इथे दिसतं कसं आहे की 100ची वस्तू 129ला विकली आहे, 100ची वस्तू 149ला विकली आहे, असं दिसून येत आहे. ठीक आहे. या ठिकाणी हे झाल्यानंतर आपण A51चा मोबाईल 10,000 परचेस केलेला आहे, तर 10 पीस विकले किंवा 5 पीस विकले 12,000नी, 12,500नी. तर या पद्धतीने आपण एंट्री जे आहे ते दाखवू शकतो. थोडं याच्यामध्ये काय करावं लागतं की सर्व्हिसेस ज्यावेळेस टाकायचे आहे तर सर्व्हिस टाकताना कंपाऊंड करणं खूप गरजेचं राहतं. ज्यावेळेस कंपाऊंडिंग कराल तर कंपाऊंडिंग केल्यावर तुमचा प्रॉफिट जो आहे तो जास्त दिसणार नाही, प्रॉफिट जो आहे तो ट्रू अँड फेअर दिसून येईल. ठीक आहे. तर या पद्धतीने वाउचर एंट्री ज्या आहेत त्या दोन्ही प्रकारातले मी दाखवले आहे, परचेसच्या देखील आणि सेल्सच्या देखील. ठीक आहे. तर मी थांबून घेतो. या ठिकाणी मुलांना काही शंका वगैरे विचारायची असेल तर मुले शंका विचारू शकतात. आवाज बघा.
या ठिकाणी मला महाविद्यालयाने दोन्ही महाविद्यालयाने पुन्हा बोलवलं. या ठिकाणी दोन्ही महाविद्यालयाचे मी आभार मानतो. दोन्ही महाविद्यालयातील प्राचार्य, समन्वयक, दोन्ही महाविद्यालयातील ऑर्गनायझिंग कमिटीमधील सदस्य, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि कोणाला काही शंका विचारायची असेल तर या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन जीएसटी अँड वॅट? इनपुट टॅक्सचं परत सांगा. ओके, आता जीएसटी आणि वॅट मध्ये फरक काय आहे तर मी तुम्हाला सुरुवातीलाही म्हटलं की वॅट जो आहे तो व्हॅल्यू ॲडेड टॅक्स फक्त गुड्सवर ऍप्लिकेबल होता, सर्व्हिसेसवर ऍप्लिकेबल नव्हता. आणि जीएसटी जो आहे हा बोथवर ऍप्लिकेबल आहे. इट इज ऍप्लिकेबल टू गुड्स अँड ऑल्सो सर्व्हिसेस. इनपुट टॅक्स क्रेडिटच्या बाबतही मी इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे तर ते यासाठी आहे की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या माल खरेदी करत असाल, हे सोडून द्या इकडं जीएसटी वगैरे बाजूला राहून द्या, तात्पुरतं आपण कन्सिडर करून घेऊ की एखाद्याकडून माल खरेदी केलेला आहे तर माल खरेदी करताना एक 100 रुपयाचा माल खरेदी केला आणि त्याला 10 रुपये टॅक्स आपण त्याला देऊन टाकला आणि माल खरेदी केला. आता 100 रुपयाचा माल खरेदी केला, तो विकायला 100 रुपयाला विकतच नाही आपण, तो विकतो 150 रुपयाला. मग 150ला विकला म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 15% त्याच्यात टॅक्स इन्क्लूड होऊन जातो. 15%, 15 रुपये. 150ला विकला म्हणजे 15 रुपये. आपण जर झालं 10 रुपये टॅक्स भरला, आपण सुरुवातीला माल ज्यावेळेस खरेदी केला तर तो साधारणतः 10 रुपये टॅक्स भरलेला आहे आणि इकडे जो आहे तर आपण 15 रुपये टॅक्स कलेक्ट केलेला आहे आणि हा जो टॅक्स ह्या गव्हर्नमेंटला जमा होऊन गेला. आता 15 रुपये टॅक्स हा गव्हर्नमेंटला जमा झाला आणि आपणही 10 रुपये टॅक्स भरलेला आहे, तर आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी आपण ऍप्लिकेबल आहोत. आणि मग या ठिकाणी जे काय आपले 10 रुपये जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी वापस भेटतील. किंवा या ठिकाणी दुसरी प्रोसेस अशी की ते 15 रुपये आपण घ्यायचे आणि गव्हर्नमेंटला या ठिकाणी 5 रुपये द्यायचे. 5 रुपये एक्स्ट्रा जो येतो तो 10 रुपये आपल्याला आपले वापस भेटून जातात. इनडायरेक्ट टॅक्स हा जीएसटी जो आहे हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. इनडायरेक्ट टॅक्सचं एक वैशिष्ट्यच आहे की इनडायरेक्ट टॅक्स जो आहे तो ऍप्लिकेबल टू एंड युजर. तो शेवटचा युजर आहे ना तर त्यालाच भरावा लागतो. म्हणजे मी एखादं वस्तू प्रॉडक्ट विकत घेतलं, 5,000ची एखादी वस्तू विकत घेतली, 5,000वर मी 500 रुपये टॅक्स भरला आणि ती वस्तू घेऊन मी 5,500 रुपये दिले आणि 5,500 रुपये देऊन ती वस्तू मी घेऊन मार्केटमध्ये चाललो होतो. दुसरा एक व्यक्ती भेटला, 5,500ची वस्तू दिली. तो म्हणतो तू कितीला घेतली? 5,500ला. 5,000 रुपये आणि 500 रुपये त्यांनी ते प्रॉफिट म्हणा टॅक्स म्हणा काय लावला काय 5,500 रुपये. तो समोरचा व्यक्ती होतो, दे मला 5,500ला, त्याला देऊन टाकली. आता टॅक्स त्यांनी भरला 500 रुपये, मी नाही भरला. मी माझं मोकळं आलो ना. माझे 500 रुपये जे भरलेले ते आणि प्लस 500 रुपये, सॉरी 5,000 आणि प्लस 500 रुपये, तर 500 रुपये टॅक्सचे मला भेटून गेले मी जे भरले होते. आता मला जे आहे तर मला 500 रुपये माझा त्रास कमी झाला. मी टॅक्स नाही भरला, त्याने टॅक्स भरलाय. त्यांनी दुसऱ्याला विकला, त्यांनी तिसऱ्याला विकला, त्यांनी चौथ्याला विकला. जसं मला तर मुव्हिंग होईल तसं तसं टॅक्सचं बर्डन जे आहे ते देखील मूव्ह होतं. आणि म्हणून परचेसर जो आहे, माल खरेदी करणार म्हणजे तोही आपल्यासारखाच आहे. जसं आपण माल खरेदी केला दुसऱ्याला विकलाय, तोही जो ज्याच्याकडून आपण माल खरेदी करतो त्यांनी कोणाकडून तरी माल खरेदी केलेला आहे. इव्हन जे मेन डिस्ट्रीब्युटर आहे तो सुद्धा कुठून माल आणतोय, तो मॅन्युफॅक्चरर कडून आणतोय. माझा मॅन्युफॅक्चर काय करतोय की रॉ मटेरियलवर टॅक्स भरतोय. इनपुट रॉ मटेरियल जे इनपुट्स आहेत आणि म्हणून रॉ मटेरियलवर टॅक्स भरतोय आणि तो रॉ मॅन्युफॅक्चरर डीलर म्हणा डिस्ट्रीब्युटरला माल विकतोय तर त्याच्यात पुन्हा टॅक्स कलेक्ट करतोय. ठीक आहे. जीएसटी मध्ये आणखी दुसरा जो मुद्दा होता की महत्वाचा, ज्यावेळेस मी म्हटलं थोडस मी स्पीड घेतला. या ठिकाणी जीएसटी मध्ये ऍडव्हान्टेजेस सुद्धा आहे आणि काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. त्यातला ऍडव्हान्टेजेस मध्ये त्यांनी सांगितलं सुरुवातीला की कॅस्केडिंग इफेक्ट जो आहे तो रिड्यूस होईल. कॅस्केडिंग इफेक्ट, आता कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे काय, टॅक्सवर टॅक्स. म्हणजे या ठिकाणी 100 रुपयाचा माल घेतला, 100 रुपयावर 10 रुपये प्रॉफिट, 110 रुपये आणि मग 110 वर 10% 11 रुपये टॅक्स लावला आणि मग 110 वर 11 रुपये टॅक्स म्हणजे 121 रुपयाचा झाला. मग 120 वर परत 10% म्हणजे 12 रुपये 10 पैसे टॅक्स लागला. तर तसं न करता या ठिकाणी 100 वर टॅक्स लागू होईल आणि तो पुढे चालेल, टॅक्सवर टॅक्स नाही लागणार. तर अशाही काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये भरपूर ऍडव्हान्टेजेस देखील आहे आणि काही ड्रॉबॅक देखील आहेत. ठीक आहे. कोणाला विचार असेल तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकतात आणि इंडिव्हिज्युअल तुम्ही विचारू शकता, तुम्ही काय अडचण नाही. इनपुट टॅक्स क्रेडिट साठी या ठिकाणी मी स्लाइड सुद्धा आपल्याला दाखवली होती की या ठिकाणी स्लाइड्स बघा
की टॅक्स जो आहे परचेसवर 100 रुपये, 120 रुपये, 80 रुपये टॅक्स भरलाय आणि सोल्ड आउट करताना या ठिकाणी 450 रुपये टॅक्स भरला कलेक्ट केलेला आहे. तर या ठिकाणी 300 रुपये जे येतं ते इनपुट टॅक्स भेटणार आपल्याला. ठीक आहे. सर थांबायचंय? हो, माझं म्हणणं थांबायचं आहे. बाकीच्यांना काही शंका असेल तर त्याच्यामुळे मी म्हटलं की चालू देतो. हो हो. थँक्यू आले. मोरे सर आहे का? मोरे सर? ओके. मोरे सरचा तब्येतचा प्रॉब्लेम. हो, समजलं ना मला. काय प्रॉब्लेम सर आज हॅलो. हो, बोला सर. हॅलो. येतोय सर, आवाज येतोय. मी कॉल आला की लगेच कनेक्ट होतो. तो कॉल आला होता एवढा कट केला मी तो. आज या सर्टिफिकेट कोर्सच्या 9व्या दिवशी सन्माननीय डॉक्टर सचिन जाधव सर, कला वाणिज्य महाविद्यालय सिंदखेडा, जिल्हा धुळे, यांचं सरांचं व्याख्यान आपण आयोजित केलं होतं. कम्प्युटेशन ऑफ जीएसटी इन टॅली एक चांगला विषय होता. जीएसटी काउंट कसा करायचा किंवा किती कशा पद्धतीने तो काढायचा आहे टॅली सॉफ्टवेअर मध्ये, अशा पद्धतीचा तो पार्ट होता. तर जवळजवळ जनरल अकाउंटिंग आणि टॅली अकाउंटिंग जवळजवळ सेम पार्ट आहे. फक्त तो कम्प्युटराइज अकाउंटिंगचा झाला आणि इकडे मॅन्युअल अकाउंटिंगचा झाला. त्याच्याच मध्ये डबल जे टॅक्सेशनचा जो पार्ट आलेला आहे, तो टॅक्सेशनचा पार्ट हा परत अकाउंटिंगशी संबंधित. हॅलो. हा, म्यूट करा कोण आहे तर असा तो पार्ट होता. तो सरांनी सविस्तर. सर आवाज गेलाय. हो, आला का? हो. सांगण्याचा प्रयत्न केला. अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रॅक्टिकल बेस व्याख्यान आयोजित केलं गेलं. मी त्याही दिवशी बोललो होतो, आजही सांगतो किंवा प्रत्येक दिवशी सांगतोय की सर्टिफिकेट कोर्स आयोजित करण्यामागचा एकमेव उद्देश होता की थेरॉटिकल ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला जास्त प्रोव्हाइड करण्यात येईल. आणि दुसरा महत्वाचा या सर्टिफिकेट कोर्सचा मुद्दा असा होता की हा फ्री ऑफ कॉस्ट सर्टिफिकेट कोर्स, म्हणजे कुठल्याही प्रकारची पैसे या ठिकाणी आपण घेतलेले नाहीये. आणि याच्याही मध्ये अजून तिसरा महत्वाचा असा मुद्दा ऍडिंग झाला की जो आम्ही दोन्ही महाविद्यालयांनी सर्टिफिकेट कोर्स ऑर्गनाईज करत असताना की जो कोणाच्याही उद्देशामध्ये नव्हता किंवा कोणाच्या डोक्यामध्ये नव्हता की या कोर्सला ऍडमिटेड किती विद्यार्थी होते. मला आनंदानं सांगावं असं वाटतं की 2000 पेक्षा जास्त संख्या विद्यार्थी संख्या या कोर्सला ऍडमिटेड झालेल्या आहेत. आणि त्याच्याही पेक्षा नुसतं परतवाडा किंवा चिखलदरा महाविद्यालयातले विद्यार्थी नाहीत, तर अमरावती विभागातल्या जे 5ही जिल्ह्यातले विद्यार्थी आहेत, त्यासोबत जळगाव साईडचे सुद्धा विद्यार्थी आहेत, नागपूर साईडचे विद्यार्थी सुद्धा आहेत आणि औरंगाबाद साईडचे विद्यार्थी सुद्धा आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी ऍडमिटेड झालेली. तर ही आनंदाचीच बाब आहे. या सगळ्या गोष्टी आम्हाला आजही शेवटचं लेक्चर असल्यामुळे थोडंसं बोलतोय की प्राऊड असं वाटते की 10 दिवस म्हणजे 9 दिवसामध्ये जेही लेक्चर आम्ही आयोजित केलं ते प्रॅक्टिकल बेसच होतं. आणि एखाद्या व्याख्यानामध्ये जर एखादा पाठ राहिला असेल तर तो पुढच्या व्याख्यानामध्ये आम्ही कव्हर केला आणि कव्हर करून घेण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून संपूर्ण पाठ हा कव्हर झालेला आहे. मी सरांचं धन्यवाद मानतो, कारण सरांनी सुद्धा डबल आमच्या वेळेवर, म्हणजे जस्ट मला असं वाटतं मोरे सरांनी अवघ्या अर्ध्या तासापूर्वी सरांना सांगितलं की तुम्हाला आज एक व्याख्यान घ्यावं लागतं, कारण सन्माननीय भक्कड सर जे होते ते उपलब्ध नाहीयेत. आणि एवढ्या त्वरित आणि एवढ्या शीघ्र वेळेमध्ये एक नवीन दुसऱ्या विषयावरती व्याख्यान देणं म्हणजे जरा कठीण काम असतं. पण तरी सुद्धा सरांचं या विषयामध्ये असलेला हक्कंडा, विषयाचं असलेलं संपूर्ण सविस्तर ज्ञान आणि विषय मांडणी या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती त्यांनी व्यवस्थित आपली वेळ म्हणजे वेळेला साजेरेसे झाले.
माझ्याकडे त्या संदर्भात बोलण्यासाठी शब्द नाही आहेत. त्याबद्दल सर आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपण अशाच पद्धतीचं आम्हाला भविष्यामध्ये सुद्धा सहकार्य करावं, कारण आम्ही सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीनं एक वचन देतो की तुम्ही जर ऑनलाईनच्या माध्यमातून, ऑफलाईनच्या माध्यमातून तर शक्य नाही. वास्तविक कोरोनाचा हा जो साईड इफेक्ट आहे हा खूप मोठा फायद्याचा ठरलाय की फॅकल्टी एक्सचेंज, आणि ती सुद्धा फॅकल्टी एक्सचेंज जी युजीसीची कन्सेप्ट जुन्या काळामध्ये वर्षानुवर्ष चालत आली आहे, ही फॅकल्टी एक्सचेंजची कन्सेप्ट फक्त गावागावामध्येच होती. म्हणजे त्याच गावामध्ये जर 2 कॉलेज असतील किंवा तालुक्याचे 2 तालुके असतील एकाच जिल्ह्यामध्ये, तेवढ्या पुरतं मर्यादित होतं. परंतु ही फॅकल्टी एक्सचेंजची कन्सेप्ट ऑल ओव्हर 2-2 युनिव्हर्सिटी 5-5 युनिव्हर्सिटी पर्यंत पोहोचली. म्हणजे मी तर म्हणतो अमेरिका म्हणजे इतर जगामध्ये सुद्धा जर आपले काही फ्रेंड्स असतील तर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून त्यांचे सुद्धा व्याख्यान या ठिकाणी आयोजित केल्या जाऊ शकतात. एवढी मोठी कन्सेप्ट म्हणजे ग्लोबल कन्सेप्ट झाली होती फॅकल्टी एक्सचेंजची. हा एक कोरोनाचा साईड इफेक्ट, हा प्लस पॉइंट आपल्याला बघावा लागेल. तर त्याच्यामुळे ते शक्य झालं. तर याबद्दल मी सर आपले खूप खूप धन्यवाद मानतो, मनापासून धन्यवाद मानतो. आणि थोडस उद्याच्या बाबतीमध्ये बोलतो 2 मिनिटं. उद्या सर आवाज येत नाही धोंडगे सर. यस सर. हॅलो. हा आवाज गेला होता सर. ते कॉलचा प्रॉब्लेम येऊ राहिला थोडस, मोबाईल वरती आहे का नाही आज, त्याच्यामुळे झालं. हो हो. सर्टिफिकेट कोर्सचा शेवटचा दिवस उद्या. आणि हॅलो, येतो ना सर आवाज? हो येतो येतो. शेवटचा दिवस, आणि या शेवटच्या दिवशी उद्या 2:30 वाजता आपण एक 9 दिवसाच्या संपूर्ण व्याख्यानांवरती एक परीक्षा आयोजित केलेली आहे. परीक्षा अशी आहे, 50 मार्कांचा पेपर असणार आहे. 2.5 ते 4 म्हणजे जवळजवळ 1.25 ते 1.5 तास तुम्हाला मिळेल. 1 तास जरी भेटला तरी भरपूर आहे. 50 मार्कांचा पेपर असेल. 25 MCQ टाईपचे क्वेश्चन येतील आपल्याला, आणि 25 MCQ क्वेश्चन आल्याच्या नंतर त्यामधले मिनिमम 20 मार्क्स म्हणजे 10 क्वेश्चन तुमचे बरोबर असावे, जेणेकरून तुम्ही त्या एक्झाम मध्ये पास झाले पाहिजे. आणि आपल्याला जे सर्टिफिकेट इश्यू होणार, आता 2000 विद्यार्थी एवढ्या सगळ्या लोकांना आम्ही सर्टिफिकेट देणार नाही आहे, कारण काही लोकांनी नुसतंच रजिस्ट्रेशन केलं. तर सर्टिफिकेट फक्त ज्यांची प्रेझेंटी 10 दिवसामध्ये 75% आहे, जे 7 ते 8 दिवस तुमची प्रेझेंटी असावी, सोबत तुम्ही या परीक्षेमध्ये 20 गुण प्राप्त केलेले असावे, जेणेकरून जे जे व्याख्यान आतापर्यंत झाले त्या व्याख्यानांवरतीच प्रश्न विचारला जाणार आहे, कारण त्या सगळ्यांची नोंद आम्ही ठेवलेली आहे. त्याचवरच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आम्ही तयार केलेले आहेत. आणि ऑनलाईनच पेपर असणार आहे गुगल फॉर्म वरती. त्याच्यामुळं 25 प्रश्न सोडवायला काही वेळ लागत नाही. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नावरती एक प्रश्न असेल, त्याला खाली 4 पर्याय असतील. अशा पद्धतीची तुमची एक्झाम होणार आहे. आणि एक्झाम संपल्याच्या नंतर 4 वाजता आपलं समारोपीय कार्यक्रम असेल. समारोपीय कार्यक्रम 1 तासामध्ये आटून जाईल आणि या कोर्सची सांगता होईल. सर्टिफिकेट कधी मिळेल, काय मिळेल याची उद्या या संदर्भातलं उद्या सविस्तर मांडणी आपल्याला मोरे सर सांगतील उद्घाटनीय समारोपीय कार्यक्रम. आणखीन एक दुसरी एक सूचना अशी की विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, की उद्याच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये आम्हाला 5 विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी द्यायची, की कोर्सच्या फीडबॅक ज्याला म्हणता येईल तो ओनली स्वतः मांडतील त्यांच्या शब्दांमध्ये. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे त्यांनी, मी एक चॅट बॉक्स मध्ये नंबर टाकतो, त्या नंबरवरती त्या व्हॉट्सअपवरती मेसेज करावा, की जेणेकरून आम्ही त्या विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देऊ. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे चांगले बोलत असतील, म्हणजे उत्तम चांगल्या पद्धतीने व्यवस्थित मांडणी करणारे असतील, अशाच विद्यार्थ्यांना आम्ही चान्स द्यायचा प्रयत्न करू. याच्यामध्ये सुद्धा अजून BS पाटील महाविद्यालयाचे 2 विद्यार्थी, चिखलदरा कला वाणिज्य महाविद्यालयाचे 2 विद्यार्थी, सोबत जळगाव साईडचा एखादा विद्यार्थी, औरंगाबाद साईडचा एखादा विद्यार्थी, यवतमाळ साईडचा एखादा विद्यार्थी, नागपूर साईडचा एखादा विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल. 5 ते 10 लोक जरी झाले तरी चालेल, फक्त 5च मिनिट भेटेल आपल्याला, जास्त वेळ भेटणार नाही. 2-2, 3-3 मिनिटांमध्ये जरी आपण आपला फीडबॅक मांडला कोर्सच्या संदर्भातला तरी चालेल. तर ज्यांना जे इच्छुक विद्यार्थी त्यांनी या नंबरवरती मेसेज टाका, मी पर्सनली कॉन्टॅक्ट करेल तुमच्यासोबत आणि तो विषय सविस्तर चर्चा करू.
तर अशा पद्धतीचा तो आजचा विषय. आज आपण येथेच थांबूया. सर तुमचे पुनश्च एकदा धन्यवाद आणि संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुद्धा धन्यवाद. आज हा सर्टिफिकेट कोर्सचा जो 9वा दिवस होतो संपला असं मी जाहीर. सर ठीक आहे. ठीक आहे सर. हो.